हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आमच्या मुकेश सर चॅनलवरती. तर चला, या वन शॉट व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया हा चॅप्टर बघणार आहोत. अतिशय सुंदर आणि इंटरेस्टिंग असा चॅप्टर आहे. मुलांना याच्या डेरिव्हेशन्सपासून खूप भीती वाटते, तर ती भीती आपण पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, एकदम सिंपल वेमध्ये तुम्हाला डेरिव्हेशन सांगणार आहे, त्यामुळे डेरिव्हेशन्सची जास्त चिंता करू नका तुम्ही. ठीक आहे, फक्त पूर्ण फोकस आणि एकाच व्ह्यूमध्ये पूर्ण लेक्चर बघा. ठीक आहे, ही फक्त एक माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. चला तर सुरू करूया आपण. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर हा चॅप्टर 2 चॅप्टर्सपासून बनला आहे. आधी याचे 2 चॅप्टर होते, एक होता ॲटम्स आणि दुसरा न्यूक्लिया. म्हणजे एका पार्टमध्ये आपण ॲटम रिलेटेड स्टडी करणार आहोत. ॲटम, त्याच्या ऑर्बिट्स, त्याची एनर्जीज, इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी, रेडियस त्या ऑर्बिटची, अशा काहीशा गोष्टी बघूया. आणि न्यूक्लियामध्ये आपण त्या चॅप्टरमध्ये थोडंसं खोलात जायचा प्रयत्न करू. न्यूक्लियसमध्ये, ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जाऊ. ठीक आहे, तर चला सुरू करूया आपण. इथे सगळ्यात आधी याच्यात काय असतं, पहिले इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे, मॅटर इज मेड अप ऑफ इंडिस्ट्रक्टिबल पार्टिकल्स. ॲटम्स ऑफ अ गिवन एलिमेंट आर आयडेंटिकल. ॲटम्स कॅन कंबाईन विथ अदर ॲटम्स टू फॉर्म न्यू सबस्टन्सेस. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी डेमोक्रिटस वगैरे, नंतर ॲटम्सबद्दल आधी सांगितलं होतं डाल्टन्सने, डाल्टन्स ॲटमिक थ्योरी, की सगळ्या गोष्टी ॲटम्सने बनलेल्या आहेत असं. नंतर सगळ्यात तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होतं जे थॉम्सन्स मॉडेल, प्लम पुडिंग मॉडेल. याला आपण यांनी टरबूजसोबत कम्पेअर केलं होतं मॉडेल. कशासोबत? टरबूजसोबत. यांनी काय म्हटलं होतं माहिती आहे का, ॲटममध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असतात. तर टरबूजमध्ये जसं रेड असतं ना सगळं, तर पॉझिटिव्ह चार्जेस हे सगळे तसे स्प्रेड झालेले असतात युनिफॉर्मली थ्रू आउट दी एंटायर व्हॉल्यूम. ठीक आहे, असं थॉम्सन्सने सांगितलं होतं. आणि जे ब्लॅक सीड्स असतात ना, बिया असतात ना आपल्या टरबूजमधल्या, तर त्या टरबूजमधल्या बिया म्हणजे इलेक्ट्रॉन असतात ॲटममध्ये, असं त्यांनी सांगितलं होतं. आधीच्या डाल्टन्सच्या थ्योरीपेक्षा चांगली थ्योरी होती. का बरं? त्याचं रिझन असं आहे की त्यांनी पॉझिटिव्ह निगेटिव्ह बद्दल काही सांगितलं नव्हतं. यांनी जे सांगितलं ते चुकीचं आहे, आपल्याला माहिती आहे, पण काहीतरी ते सांगितलं होतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो बघूयात आपण डाल्टन्स नंतर थॉम्सन्सने काय काय सांगितलं होतं. बघा, अकॉर्डिंग टू धिस मॉडेल, ॲटम इज अ स्पियर हॅव्हिंग युनिफॉर्म पॉझिटिव्ह चार्ज इन विच इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड. ॲटम हा एक युनिफॉर्म पॉझिटिव्ह चार्ज असतो ॲटममध्ये, ज्यात इलेक्ट्रॉन्स एम्बेडेड असतात. अच्छा, अकॉर्डिंग टू थॉम्सन्स, ॲटम्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ना, तर ते इलेक्ट्रॉन्स रँडमली कुठेही असू शकतात, असं अकॉर्डिंग टू थॉम्सन होतं. पण नंतर जाऊन आपल्याला माहिती काय झालं काय नाही. दिस मॉडेल इज रेफर्ड टू ॲज प्लम पुडिंग मॉडेल. प्लम पुडिंग म्हणजे ते पुडिंग यायची आधी, प्लम पुडिंग, केक, त्यात चेरी असायची, तर ते चेरी म्हणजे इलेक्ट्रॉन्स आणि केकचा बाकीचा पार्ट म्हणजे सगळा पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, द टोटल पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू टोटल निगेटिव्ह चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द ॲटम, रेंडरिंग इट टू इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हां, पण एक गोष्ट बरोबर सांगितली होती की जितका ॲटममध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो तितकाच ॲटममध्ये निगेटिव्ह चार्जसुद्धा असतो, त्यामुळे ॲटम हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतं. ॲज अ होल, सॉलिड स्पियर इज युनिफॉर्मली पॉझिटिव्हली चार्ज. The positive charge cannot come out and only negatively charged electrons which are small can be emitted. फक्त पॉझिटिव्ह चार्ज ॲटमच्या बाहेर येऊ शकत नाही, पण निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स त्या ॲटमच्या बाहेर येऊ शकतात, असं सांगितलं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट असतो गिगर मार्सडेन एक्सपेरिमेंट. याला रुदरफोर्ड्स मॉडेलच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. रुदरफोर्ड्स एक सायंटिस्ट होता, त्याचे 2 स्टुडंट्स होते, त्यांचे गिगर आणि मार्सडेन. त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता, नाव रुदरफोर्ड्सचं दिलं गेलं. केमिस्ट्रीत तुम्ही बघितलं असेल रुदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट नावाने, तर तोच एक्सपेरिमेंट आहे हा, गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट ज्याला आपण म्हणतो. आता रुदरफोर्डने काय केलं होतं बघा, तुम्हाला ॲनिमेशन एकदम सुंदर प्रकारे असं ॲनिमेशन दाखवलं जातं इथे. हे ॲनिमेशन बघा एकदम. यामध्ये ही गोल्ड फॉईल आहे तुमची, ही काय तुमची गोल्ड फॉईल. मी तुम्हाला पूर्ण ॲनिमेशन आधी दाखवतो, एकदम उत्तम अशा प्रकारे क्लिअर होणार. ही गोल्ड फॉईल आहे. ही झिंक सल्फाईड स्क्रीन आहे. कोणती स्क्रीन आहे ही झिंक सल्फाईड स्क्रीन आहे. ZNS स्क्रीन आपण याला म्हणतो. झिंक सल्फाईड स्क्रीन. झिंक सल्फाईडच का बरं यूज केलं, तर ते सिंटिलेशन इफेक्ट दाखवत आहे. सिंटिलेशन इफेक्ट म्हणजे काय? कलर वॉशआउट इफेक्ट आपण त्याला म्हणतो. कलर वॉशआउट इफेक्ट म्हणजे जिथं जिथं इलेक्ट्रॉन जाऊन इथं धडकणार, जिथं जिथं इलेक्ट्रॉन जाऊन कोलाइड होणार, जहा इलेक्ट्रॉन जाके टकराएंगे वहाँ का कलर उड जाएगा, म्हणूनच आपण त्याला म्हणतो कलर वॉशआउट इफेक्ट. अच्छा, हे अल्फा इलेक्ट्रॉन्स नाही, सॉरी अल्फा पार्टिकल्स. ठीक आहे, अल्फा पार्टिकल्स येत आहेत. अल्फा पार्टिकल्स जिथं जिथं जातील ना, अल्फा पार्टिकल्स जिथं जिथं जातील, काय झालं हे,
ठीक आहे. हां, अल्फा पार्टिकल्स जिथं जिथं जातील तर ते अल्फा पार्टिकल्स जिथं जिथं इथं कोलाईड होतील ना तर त्याचा कलर उडून जाईल आणि बाकीचं शाईन करेल प्लेट. त्यामुळे त्याला आपण म्हणतो झिंक सल्फाईड सिंटिलेशन इफेक्ट दाखवतं, कलर वॉशआउट इफेक्ट म्हणतो आपण त्याला. बघा इथं दिसतं तुम्हाला, इथला कलर गेला, बाकीचे प्लेट शाईन करणार. म्हणजे आपल्याला कळतं की कुठंला कलर गेलाय, कुठं अल्फा पार्टिकल आलाय. अल्फा पार्टिकल हेलियम न्यूक्लियस येतंय कुठून, न्यूक्लियरवाला पार्टमध्ये बघू. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्सचं जे न्यूक्लियस असतं ना तर तो अल्फा पार्टिकल इमिट करतो. अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियम न्यूक्लियस इमिट करतं. ते अल्फा पार्टिकल इकडनं घेऊन गोल्ड फॉईलवरती बंबार्ड केले जातात. ठीक आहे, चुकून इलेक्ट्रॉन बोललो असंच तर माफ करा, मला अल्फा पार्टिकल म्हणायचं होतं. ठीक आहे, चला आता हे असं याचं हे असं आहे. इथं हे रेड म्हणजे काय, रेड म्हणजे काय, रेड म्हणजे न्यूक्लियस कशाचा, गोल्डचा. आणि हे सगळे अल्फा पार्टिकल्स आहे. बघा मोस्ट ऑफ दी अल्फा पार्टिकल्स इकडेही तुम्हाला दिसतंय, मोस्ट ऑफ दी अल्फा पार्टिकल्स वेअर पास अनडेव्हिएटेड. जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल्स अनडेव्हिएटेड पास होत होते. अनडेव्हिएटेड म्हणजे सरळ जात होते. ऑलमोस्ट 99.86% पार्टिकल्स वेअर पास अनडेव्हिएटेड, म्हणजे त्यांचा अँगल ऑफ डेव्हिएशन लेस दॅन 90 डिग्री होता. आणि राहिलेले 0.14% पार्टिकल 0.14% पार्टिकल्स डेव्हिएट होत होते. 0.14% म्हणजे 1 in 8,000. 0.14% म्हणजे 1 in 8,000. 8,000 एक पार्टिकल डेव्हिएट होतोय. 8,000 एक पार्टिकल डेव्हिएट होतोय फक्त. होय 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 होय, कळलं का? किती अँगलने, अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्रीने. चला पुढे जाऊयात. अच्छा, हे डेव्हिएट कधी होत आहेत बघा, हे हेलियम न्यूक्लियस आहे अल्फा पार्टिकल म्हणजे. जर तो या न्यूक्लियसच्या गोल्डच्या जवळपास असेल तर डेव्हिएट होतोय, दूरचे तर सरळ जात आहे. याचा अर्थ का डेव्हिएट होत आहे, डेव्हिएट यामुळे होत आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपलमुळं, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शनमुळं. खूप कमी पार्टिकल्स, हे बघा हा कसा जातोय आता बघा, हे कसे जात आहेत बघा पार्टिकल. हा ग्रीनवाला बघा कसा येतोय, इकडं चालला आहे 90 डिग्रीने. हा बघा हा कसा जातो, आता ब्लूवाल्याकडे लक्ष द्या, ब्लूवाल्याकडे थोडं लक्ष द्या. ब्लूवाला कसा येतो बघा, ओ ब्लूवाला एकदम 180 डिग्री ने, एकदम से जज्बात बदल दिए इसने, हालात बदल गए, जज्बात बदल दिए. क्यों? कारण की तो एकदम पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एकदम समोरासमोर गेले, तो परत आला आणि बाकीचे थोडेसे डेव्हिएट होऊन चालले जात आहे. समजलं? चला जास्त वेळ नाही देणार याच्यावर, आपण पुढे जाऊया. आता याचा एक डायग्राम ड्रॉ करतो मी तुम्हाला, डायग्राम ड्रॉ करतो. ही डायग्राम तुम्ही एक्झाममध्ये ड्रॉ करावी अशी अपेक्षा. झिंक सल्फाईड स्क्रीन आहे ही. ठीक आहे, झिंक सल्फाईड स्क्रीन. का बरं? कारण की ती सिंटिलेशन इफेक्ट दाखवते. सिंटिलेशन इफेक्ट म्हणजे काय, सिंटिलेशन इफेक्ट म्हणजे कलर वॉशआउट इफेक्ट. ठीक आहे, चला आता इथे एक लीड बॉक्स असतो आपल्याकडे. लीड बॉक्स म्हणजे ज्यातनं आपले अल्फा पार्टिकल्स निघणार आहेत. ठीक आहे, यातनं अल्फा पार्टिकल्स निघतील आणि इथं आपली गोल्ड फॉईल आहे. थीन आहे, खूप पातळ गोल्ड फॉईल असते. 0.004 सेंटीमीटर इतकी पातळ असते. गोल्डच का बरं घेतलं, त्याच्याकडे खूप पैसा होता असातला काही भाग मला माहिती नाही होता की नव्हता. गोल्ड इज द मोस्ट मेलिएबल मेटल. मोस्ट मेलिएबल म्हणजे काय माहिती आहे का, सगळ्यात पातळ जर कशाची तुम्हाला लेअर बनवायची असेल तर ती गोल्डची बनते. ठीक आहे, चला आता यातनं जे अल्फा पार्टिकल्स येणार आहेत तर मोस्ट ऑफ दी अल्फा पार्टिकल्स अनडेव्हिएटेड पास होणार आहेत. मोस्ट ऑफ दी अल्फा पार्टिकल्स अनडेव्हिएटेड पास होणार आहेत. काही अल्फा पार्टिकल्स डेव्हिएट होणार आहेत आणि खूप कमी अल्फा पार्टिकल्स डेव्हिएट होणार आहेत अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्रीने. कळालं इथपर्यंत तुम्हाला? कळाली ही डायग्राम? चला हीच डायग्राम आहे ती. काय दिले बघा, आणि जे नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स डेव्हिएट होत आहे ना बघा, हे जे डेव्हिएट होत आहे ना हा अँगल मेजर करू शकतो आपण. याला आपण थिटा म्हणतो, अँगल ऑफ डेव्हिएशन. तर जो एनचं रिलेशन आहे ना, नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स डेव्हिएटेड एन ॲज अ फंक्शन ऑफ थिटा, तर हे रिलेशन लक्षात ठेवा. sin⁴ θ/2 ला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. इन्व्हर्सलीचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला? खूप कमी पार्टिकल्स जास्त अँगलवर डेव्हिएट होत आहे म्हणून इन्व्हर्सली प्रपोर्शनल. खूप कमी पार्टिकल्स जास्त अँगलवर डेव्हिएट होत आहे म्हणून इन्व्हर्सली प्रपोर्शनल. चला थ्योरी बघूया. अ नॅरो बीम ऑफ अल्फा पार्टिकल्स फ्रॉम अ रेडिओ सोर्स वॉज इन्सिडेंट ऑन अ गोल्ड फॉईल. द स्कॅटर्ड अल्फा पार्टिकल वेअर डिटेक्टेड बाय द डिटेक्टर फिक्स ऑन रोटेटिंग स्टँड. या रोटेटिंग स्टँडवरती डिटेक्टर असतो जो आपल्याला दाखवतो अल्फा पार्टिकल की कुठे येत आहे, किती येत आहेत, किती अँगलनी येत आहेत, ही पूर्ण गोष्टी आपल्याला तो दाखवतो. द डिटेक्टर यूज्ड ॲट अ झिंक सल्फाईड स्क्रीन. सांगितलं मी, मायक्रोस्कोप पण बघण्यासाठी. अल्फा पार्टिकल्स प्रोड्यूस scintillations on the screen
विच कुड बी ऑब्झर्व थ्रू अ मायक्रोस्कोप. ते सिंटिलेशन्स आपण मायक्रोस्कोपनी सुद्धा ऑब्झर्व करू शकतो. द एंटायर सेटअप इज एनक्लोज्ड इन अ इव्हॅक्युएटेड चेंबर. आता इव्हॅक्युएटेड चेंबर म्हणजे व्हॅक्यूम. का व्हॅक्यूममध्ये ठेवलं या सगळ्यांना? जे अल्फा पार्टिकल आले, जर व्हॅक्यूम नसतं तर काही गॅसेस प्रेझेंट असते, तर गॅसेससोबत ते रिॲक्ट नाही झाले पाहिजे. हेच रिझन मी तुम्हाला डुअल नेचरमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये पण सांगत असतो. ठीक आहे, चला नेक्स्ट. दे ऑब्झर्व द नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स ॲज अ फंक्शन ऑफ स्कॅटरिंग अँगल. मी जस्ट लिहून दिलं तुम्हाला. नाव द स्कॅटरिंग अँगल इज द डेव्हिएशन ऑफ अल्फा पार्टिकल फ्रॉम इट्स ओरिजिनल डायरेक्शन. असा जात असला आणि डेव्हिएट झाला तर तो किती अँगलनी डेव्हिएट झाला त्याला आपण म्हणतो थिटा. They observed most alpha particles passed undeviated. Only 0.14 scattered by more than 1 degree. Few were deflected slightly and only 1 in 8,000 deflected by more than 90 degree. लिहिलंय का कुठं? लिहिलंय मी कुठं तरी 1 in 8,000 लिहिलंय का? ऑलरेडी लिहिलंय, ऑलरेडी सांगितलंय सगळ्या गोष्टी. सम पार्टिकल्स इवन बाउन्स बॅक विथ 180 डिग्री. कोण 180 डिग्रीने? ज्यांचं फेस टू फेस कोलिजन होणार होतं न्यूक्लियस सोबत, गोल्डच्या न्यूक्लियस सोबत अल्फा पार्टिकल जे समोरासमोर टक्कर घेणार होते ते 180 डिग्रीने जाणार, बाकी नाही. चला हे जरा रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेलवरती तुम्हाला थ्योरी क्वेश्चन येऊ शकतो बघा. द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स अँड मोस्ट ऑफ द मास ऑफ अन ॲटम वॉज कॉन्सन्ट्रेटेड इन अ एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॉल्यूम. आणि त्या स्मॉल व्हॉल्यूमला न्यूक्लियस म्हटलंय. म्हणजे ॲटमचं पूर्णच्या पूर्ण मास न्यूक्लियसमध्ये असणार. ॲटमचं पूर्णच्या पूर्ण मास न्यूक्लियसमध्ये असणार आणि पूर्ण मास पॉझिटिव्ह चार्ज घेणार, बाकी नाही घेणार जास्त. ठीक आहे. रुदरफोर्ड मॉडेल प्रपोज दॅट निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन सराउंड द न्यूक्लियस ऑफ ॲटम. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या सराउंडिंगमध्ये असतात, ऑर्बिट्समध्ये. ही ऑल्सो क्लेम दॅट इलेक्ट्रॉन सराउंडिंग न्यूक्लियस रिव्हॉल्व अराउंड इट विथ व्हेरी हाय स्पीड इन सर्क्युलर पाथ. इलेक्ट्रॉन्स हाय स्पीडमध्ये सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होतात. ठीक आहे. आणि त्या सर्क्युलर पाथची रेडियस, त्या इलेक्ट्रॉनची त्या पाथमध्ये वेलॉसिटी आपण आता कॅल्क्युलेट करणार आहोत. ही नेम्ड दीज सर्क्युलर ऑर्बिट्स ॲज अ ऑर्बिट्स. इलेक्ट्रॉन्स being negatively charged and nucleus being densely concentrated mass of positively charged particles are held together by strong electrostatic force of attraction. न्यूक्लियसमध्ये कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. आणि जे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहे त्याच्या अराउंड त्यांच्याकडे निगेटिव्ह चार्ज. तर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन झालं पाहिजे आणि ते स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं. हाच आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्ममध्ये फोर्स मिळतो. बघणार आहोत आपण पुढं बोर्स मॉडेलमध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट. डिफिकल्टीज एकदा रीड करा. पाणी पितो तोवर. स्टेट द डिफिकल्टीज फेस्ड बाय रुदरफोर्ड्स. रुदरफोर्ड्सची डिफिकल्टी काय होती? सगळ्यात मेन डिफिकल्टी सांगतो जी मुलांना कळत नाही लवकर. रुदरफोर्ड्सची डिफिकल्टी, हे न्यूक्लियस होता आणि समजा इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत होता. आता इलेक्ट्रॉन जो आहे ना तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करतो. इलेक्ट्रॉन काय करतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करतो बाहेर. तर तो जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करतो म्हणजे तो काही ना काही एनर्जी देतोय ना त्याची बाहेर. 100% तो काही ना काही काय देतोय त्याची, 100% त्याची काही ना काही एनर्जी बाहेर देतोय. तर ती एनर्जी बाहेर देता देता त्याची एनर्जी कमी होऊन तो न्यूक्लियसवरती असा कोलाईड व्हायला पाहिजे होता आणि ॲटम डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे होता. पण असं काही नजरेत आलं नाही, असं काही झालं नाही. तर त्यामुळे रुदरफोर्डची थ्योरी फेल झाली होती. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल फेल टू एक्सप्लेन अबाउट स्टेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन. हे असं होत नव्हतं याचा अर्थ इलेक्ट्रॉन स्टेबल होते. तर ती स्टेबिलिटी रुदरफोर्ड सांगू शकला नाही. ॲज पर रुदरफोर्ड्स मॉडेल इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस इन अ सर्क्युलर पाथ. But particles that are in motion on a circular path would undergo acceleration and acceleration causes radiation of energy by charged particle. ठीक है. Eventually electron should lose energy and fall into the nucleus and points to the instability of atom. But असं काही झालंच नाही. But this is not possible because atoms are stable. Hence Rutherford failed to give an explanation on account of this. चला ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आता हा ॲटॉमिक स्पेक्ट्रा काय प्रकार आहे? ॲटॉमिक स्पेक्ट्रा बघा. हे नाही, बुकपेक्षा चांगलं तुम्हाला एक फोटो दाखवतो. हा फोटो तुम्ही पण बघू शकतात बाळांनो. ठीक आहे.
हा फोटो बघ. काय होतं, जेव्हा पण एक रेडिएशन प्रिझममधनं पास केला जातो ना, कोणताही रेडिएशन असू द्या, कोणताही रेडिएशन, व्हाईट लाईट प्रिझममधनं पास केलं तुम्हाला असं पूर्ण रेनबो सारखं दिसतं, व्हीबिओर आपण त्याला म्हणतो. तर त्याला आपण कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणतो. ठीक आहे. आणि ते जर स्पेक्ट्रम तुम्ही जर काही वेळात हायड्रोजन गॅसमधून जर पास केलं तर हायड्रोजन गॅस पर्टिक्युलर वेवलेंथच्या लाईट ॲब्झॉर्ब करतो. जसं हे ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे. हे काय माहिती आहे का तुम्हाला, हे ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे बघा, हे ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे, हे वालं. ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रममध्ये काय दिसतंय तुम्हाला इथं दिसतं ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रममध्ये काही पर्टिक्युलर वरती ब्लॅक पट्टे आलेत, असे ब्लॅक लाईन्स आल्यात. तर त्या ब्लॅक लाईन्स म्हणजे त्या वेवलेंथचे रेडिएशन ॲब्झॉर्ब झालेत पर्टिक्युलर, याला आपण ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणतो. हे इमिशन स्पेक्ट्रम काय असतं, आता बघा जे ॲब्झॉर्ब झालेत ना, जर त्या गॅसला खूप जास्त वेळासाठी हायड्रोजन ज्या रेडिएशनला खूप जास्त वेळासाठी हायड्रोजन गॅसमध्ये ठेवलं तर तो इमिट करतो काही लाईन्स. कोणत्या लाईन्स इमिट करतो, ज्या पर्टिक्युलर वेवलेंथच्या लाईन्स त्यांनी ॲब्झॉर्ब केल्या होत्या त्याच तो इमिट करतो. तर बघा याला आपण हायड्रोजन इमिशन स्पेक्ट्रम असं म्हणतो. ठीक आहे, याला आपण हायड्रोजन इमिशन स्पेक्ट्रम असं म्हणतो. कळालं का? चला पुढे जाऊयात आपण आपल्या टॉपिककडे. याला आपण ॲटॉमिक स्पेक्ट्रा नावाने सुद्धा ओळखतो, याला आपण ॲटॉमिक स्पेक्ट्रा नावाने सुद्धा ओळखतो. ठीक आहे, लक्ष द्या आता. When radiation is passed through a prism, we get a continuous spectrum. Continuous म्हणजे सगळं, ॲब्झॉर्प्शन म्हणजे पर्टिक्युलर वेवलेंथ ॲब्झॉर्ब झाला, आणि इमिशन म्हणजे जे ॲब्झॉर्ब झाले होते त्याच इमिट होणार आता, आणि बाकी सगळं ब्लॅक होऊन जाणार, संपला. नेक्स्ट, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे या चॅप्टरचा. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे या चॅप्टरचा, लक्षात ठेवा. State the postulates of Bohr's atomic model. What is the mathematical formula for third postulate of Bohr's atomic model? काय मॅथेमॅटिकल फॉर्म्युला आहे, मॅथेमॅटिकल फॉर्म्युला काय, कोणतेही दोन पॉस्ट्युलेट सांगा असा क्वेश्चन येतो, किंवा फर्स्ट अँड सेकंड पॉस्ट्युलेट सांगा असंही येतं, किंवा सगळे पॉस्ट्युलेट सांगा असंही येतं. 2023 लेटेस्ट आला आहे, मागच्या वर्षी म्हणजे 2024च्या आधी 23मध्ये आला आहे. चला, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व, मी सांगून देऊ का तुम्हाला पॉस्ट्युलेट, सिम्पल. पहिला पॉस्ट्युलेट असतो, 3 पॉस्ट्युलेट लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिला पॉस्ट्युलेट असतो, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट्स अँड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे जो फोर्स लागतो ना, तर तो कोण देणार, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार, दॅट्स इट. नेक्स्ट दुसरं काय असतं, अँग्युलर मोमेंटम. जे काय असतं ना, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे ना सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, तर सर्क्युलर मोशन सोबत काही ना काही अँग्युलर मोमेंटम पण असणार. तर ते अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. सो दॅट अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. याला आपण असंही लिहू शकतो, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला mvr असतो, तर आपण याला mvr इज इक्वल्स टू nh/2π असं सुद्धा लिहू शकतो, यात काहीच प्रॉब्लेम नाही, असंही लिहिल्या जाऊ शकतं. ठीक आहे. आणि तिसरं असतं की जे एनर्जी लेवल्स असतात काही इलेक्ट्रॉन्सच्या, ऑर्बिटच्या प्रत्येक ऑर्बिटची एक फिक्स एनर्जी असते. तर इलेक्ट्रॉन जेव्हा एक्साइट किंवा डिएक्साइट होतं ना, तर एनर्जी किती लागते किंवा किती इमिट होते, तर ते त्या एनर्जी लेवल्सच्या डिफरन्सवरती कळतं. पुढं बघू आपण ते. ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट्स. The radius of the orbit of an electron can only take a certain fixed values. काही फिक्स व्हॅल्यूज असतात इलेक्ट्रॉनच्या, अँड सच दॅट अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन दीज ऑर्बिट्स इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. और h म्हणजे काय असतं, h म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट असतं, डुअल नेचरमध्ये बघतच असतो आपण त्याला. अँड इलेक्ट्रॉन कॅन मेक ट्रान्झिशन फ्रॉम वन ऑफ इट्स ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट हॅव्हिंग लोअर एनर्जी. म्हणजे जसं जसं खाली लोअर ऑर्बिटमध्ये एनर्जी सगळ्यात कमी असते, जसं जसं वरती जातो एनर्जी वाढत जाते, आणि इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटमधून हायर एनर्जीमधून लोअर एनर्जीमध्ये येतात. आणि किती एनर्जी इमिट करणार ते, तर त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जीच्या डिफरन्स इतकी एनर्जी ते इमिट करणार, संपला विषय. इन डुईंग सो इट इमिट्स अ फोटॉन ऑफ एनर्जी इक्वल टू डिफरन्स बिटवीन एनर्जीज ऑफ 2 ऑर्बिट्स. म्हणजे सांगतो तुम्हाला म्हणजे समजा ही E1 एनर्जी, ही E2 एनर्जी, ही E3 एनर्जी, ही E4 एनर्जी, ही E5 एनर्जी. ठीक आहे. आता ही जी E3, समजा इलेक्ट्रॉन इथनं ट्रान्झिशन करणार आहे,
इथनं इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन करणार आहे E1 मध्ये, तर तो काही फोटॉन इमिट करत असतो. तो फोटॉन किती एनर्जीचा असतो, तर त्या फोटॉनची एनर्जी असते त्या दोन्ही ऑर्बिटच्या एनर्जीच्या गॅप एवढी, म्हणजे E3 - E1 एवढी. कळालं असणार तुम्हाला. ही गोष्ट थोड्याच वेळात तुम्हाला क्लिअर होणार. आणि अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, MVR = NH/2π. तर हा एक फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आता रेडियस आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी. ठीक आहे, रेडियस आणि व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन एकदम डोळ्यात तेल ओतून बघायचं. खूप जणांना प्रॉब्लेम येतो रेडियस आणि व्हेलॉसिटीच्या डेरिव्हेशनमध्ये, तर तो प्रॉब्लेम तुम्हाला नाही आला पाहिजे. ठीक आहे, तर एकदम फुल कॉन्सन्ट्रेशनने बघा. ठीक आहे, मी आता सुरू करतोय रेडियस आणि व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन. तर चला आता आपण बघूया रेडाय ऑफ ऑर्बिट. आता हे जे डेरिव्हेशन्स मी सांगतोय तुम्हाला, हे 3 डेरिव्हेशन्स तिन्ही सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. एक रेडियसचं, एक व्हेलॉसिटीचं आणि एक एनर्जीचं. तिन्ही पण डेरिव्हेशनवरती पूर्ण फोकस असू द्या तुमचा. ठीक आहे, जिथे कुठे डाऊट असेल तुम्ही परत हा व्हिडिओ बघू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. चला आता रेडाय ऑफ ऑर्बिट सुरू करण्यापूर्वी, रेडाय ऑफ ऑर्बिट म्हणजे प्रत्येक ऑर्बिटची रेडियस ही वेगवेगळी असते. ॲटममध्ये प्रत्येक रेडियसची ऑर्बिट ही वेगवेगळी असते. ठीक आहे, आता रेडियस ऑफ ऑर्बिटमध्ये काही फॉर्म्युले यूज होणार आहे, त्या फॉर्म्युल्याबद्दल आपण बोलून घेऊ. एक अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला जस्ट आपण बघितला, MVR = NH/2π. हा फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिलाय बोर्स पॉस्च्युलेटमध्ये. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता आपण सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉन आणि ऑर्बिट्स रिलेटेड बघतोय. तर इथं जे मास येणार ते इलेक्ट्रॉनचं येणार, व्हेलॉसिटी nth ऑर्बिटची, रेडियस सुद्धा nth ऑर्बिटची येणार, असं लिहायचं याला. मला सांगा इथनं आपण या 2 गोष्टी लिहू शकतो बघा. मी ह्यावरनं VN = असं लिहू शकतो, NH/2πme × RN. मी हा एक फॉर्म्युला यूज करू शकतो आणि मी RN चा सुद्धा फॉर्म्युला इथनं काढू शकतो. RN चा फॉर्म्युला काय होईल बघा, इथनं जर मी काढला तर RN = NH/2πme VN. काहीच नाही केलं मी, मल्टिप्लाय असलेल्या टर्म फक्त इकडे आणून डिवाइड केला. इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व होत आहे ना त्याची nth रेडियस काढायची मला, त्या ऑर्बिटची रेडियस. सर इथं येऊन जाईल ना या फॉर्म्युलाने, बट इथं VN माझा प्रॉब्लेम आहे. VN काय माझ्यासाठी एक प्रॉब्लेम आहे. तो VN मला इथनं कट करायचा आहे. कसा कट करतो बघा, सिक्वेन्सने लक्ष द्या. आधी रेडियस काढणार, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी काढणार आणि त्याच्यानंतर एनर्जी बघणार आपण. ठीक आहे, आणि सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहे, सगळ्या एकूण एक गोष्ट कनेक्टेड आहे. आता जो इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, तर ते इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं, सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते. सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते. तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असतो, तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ते आधी सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, mv²/r. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो K/Q1/Q2/r². आता लक्ष द्या इकडे थोडंसं, इथं जे R असणार ती रेडियस ऑफ nth ऑर्बिट असणार, हे आपल्याला माहिती आहे. आता Q1 Q2 ला काय घेणार मी, ठीक आहे, Q1 Q2 ला काय घेणार, Q1 म्हणजे मी घेणार चार्ज ऑन न्यूक्लियस, कारण हा फोर्स लागतो कोणामध्ये, कोणत्या 2 जणांमध्ये, Q1 Q2 म्हणजे 2 चार्जेस मध्ये लागतोय ना. तर हा फोर्स लागतोय न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये. तर न्यूक्लियसचा चार्ज किती घ्यायचा असतो, न्यूक्लियसमध्ये Z नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात आणि प्रत्येक प्रोटॉनवर E चार्ज असतो. चार्ज इलेक्ट्रॉन प्रोटॉनवरती सेम असतो व्हॅल्यू, फक्त एक पॉझिटिव्ह प्रोटॉनवरती असतो आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉनवरती असतो, तो ZE. आणि Q2 म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. आता इथं क्लिअर करतो मी, इथं चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन E घेणार आणि पुढे जाऊन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येणार, त्या फॉर्म्युल्यामध्ये -E घेणार, तेव्हा मी रिझन सांगणार याचं, तोपर्यंत लक्ष द्या. चला पुढे जाऊया. आता हाच सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत आहे, हाच सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय लिहितो मी, mv²/r लिहितो. काय लिहितो, mv²/r लिहितो. इथं मी काय करणार, MEVN/RN लिहिणार आणि इकडं K/Q1/Q2/RN². लक्ष द्या, मला माहिती RN कट होणार आहे, थोडंसं लक्ष द्या फक्त. हे स्टेप ॲज इट इज लिहितो मी. Kच्या जागी मी पुट करणार 1/4πε0. Kच्या जागी काय पुट करणार, 1/4πε0 इंटू
Q1 म्हणजे ZE लिहिणार आणि Q2 म्हणजे E लिहिणार आणि खाली लिहिणार RNचा स्क्वेअर. आता काय कट होतंय बघा, यातनं कट होतंय RN आणि इथला एक RN गेला, एक RN राहिला. काय झालं इथं लक्ष द्या आता थोडंसं. ठीक आहे, फोकस्ड, काही प्रॉब्लेम नाही इथपर्यंत तुम्हाला. चला लिहा, ME VN स्क्वेअर इज इक्वल्स टू ZE स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट RN. मला बघा RN कॅल्क्युलेट करायचं आहे, RN कॅल्क्युलेट करायचं आहे मला. तर मी इथं VN ची व्हॅल्यू पुट करणार. कुठून आणणार मी VN ची व्हॅल्यू? जस्ट बॅक स्लाइड वरनं ही VN ची व्हॅल्यू आणणार. NH अपॉन 2 पाय ME RN. कळलं का? आणि याचा स्क्वेअर. ठीक आहे ना, याचा काय होणार? याचा होणार स्क्वेअर इथे. ठीक आहे सर. इकडे राईट हँड साईड ॲज इट इज लिहा. मी खूप डेप्थमध्ये सांगतोय, वन शॉट व्हिडिओ जरी असला तरी. ठीक आहे, तर थोडंसं लक्ष द्या आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज. चला बघूयात पुढे. आता स्क्वेअर करा, प्रत्येकाचा स्क्वेअर होणार. यात प्रत्येकाचा स्क्वेअर होणार म्हणजे N स्क्वेअर H स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर ME स्क्वेअर RN स्क्वेअर इज इक्वल्स टू, राईट हँड साईडला काही चेंज नसणार, ZE स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट RN. बघा खूप साऱ्या गोष्टी कॅन्सल होत आहेत. काय कॅन्सल होत आहे ते बघूयात आपण. 4 ने 4 कॅन्सल झालं, पायने इथला एक पाय स्क्वेअर मधला एक पाय गेला, ME मधनं एक NME इथलं गेलं, RN मधलं एक RN इथं गेलं. अजून काही चेंजेस नाही आहेत. आय होप सो. बघू आपण, लिहून चेक करून घेऊ परत एकदा. N स्क्वेअर H स्क्वेअर डिवायडेड बाय 4 गेलं, पाय उरला एक ME उरला आणि एक RN उरला. इकडं काय उरलं? इकडं ZE स्क्वेअर बाय इप्सिलॉन नॉट उरलं. एकदा आपण चेक करून घेऊयात, काही राहिलंय का? N स्क्वेअर H स्क्वेअर पाय ME RN, काहीच नाही राहिलंय, काहीच नाही. एकदम करेक्ट कार्यक्रम झालाय. RN कॅल्क्युलेट करायचंय, RN कॅल्क्युलेट करायचं RN तिकडे पाठवायचं. हे काय होऊन जाणार? इप्सिलॉन नॉट N स्क्वेअर H स्क्वेअर डिवायडेड बाय पाय ME ZE स्क्वेअर. संपला विषय. ह्या झाला तुमचा RNचा फॉर्म्युला. हा काय झाला तुमचा RNचा फॉर्म्युला. कसं काय सर? बघा इथं काहीच नाही केलं, RNला इकडे घेऊन गेलो आणि याला इकडे घेऊन गेलो, बाकी सगळं ॲज इट इज. नीट लक्ष द्या आता. यात काही गोष्टी नाही, भरपूर साऱ्या गोष्टी कॉमन आहे. यात भरपूर साऱ्या गोष्टी कॉमन म्हणजे कॉन्स्टंट म्हणायचं मला. कॉमन म्हणजे कॉन्स्टंट म्हणायचं. बघा इप्सिलॉनची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, 8.85 इंटू 10⁻⁻12 इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये. येस. H प्लँक्स कॉन्स्टंट तुम्हाला माहिती आहे, 6.63 इंटू 10⁻⁻34. पाय 3.14 माहिती आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन माहिती आहे, 9.1 इंटू 10⁻31 kg. Z तर चेंज होणार आणि E म्हणजे चार्ज सुद्धा तुम्हाला माहिती आहे. हो यस, चार्ज सुद्धा माहिती आहे. तर या सगळ्या व्हॅल्यू जर मी कॉन्स्टंट पुट केल्या तर मी त्याच्या जागी A0 ठेवत असतो, ज्याला मी अंडरलाईन केलंय, आणि राहतं काय मग? N स्क्वेअर बाय Z. संपला. हा RNचा फॉर्म्युला. A0 ची एक व्हॅल्यू असते फिक्स, 0.529 अँगस्ट्रॉम मध्ये. ऍक्च्युली सगळे SI मध्ये पुट करत असतो आपण, बट कॅल्क्युलेशन नंतर त्याला आपण अँगस्ट्रॉम मध्ये कन्वर्ट करतो, कारण की ती व्हॅल्यू खूप छोटी येते. तर RN रेडियस ऑफ nth ऑर्बिट 0.529 इंटू N स्क्वेअर बाय Z हा माझा फॉर्म्युला असणार. आणि माझी जी काय रेडियस या फॉर्म्युल्याने येणार ती रेडियस माझी अँगस्ट्रॉम मध्ये असणार. बस संपलं. हे झालं रेड आय ऑफ ऑर्बिटचं डेरिवेशन. बघा एकदा नजर मारायच्यावरती काही डाऊट असल्यास विचारू शकता तुम्ही कॉमेंटमध्ये. टीम नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेल. चलायचं पुढे, जाऊया पुढे. मी ही जी स्टेप आहे ना, ही स्टेप मी पुढे कंटिन्यू करतोय. कोणती वाली? ही वाली स्टेप. स्टार केलंय मी त्या स्टेपला. का बरं स्टार करतोय माहिती आहे का? ती स्टेप मी ॲज इट इज पुढे कंटिन्यू करणार आहे. ॲज इट इज पुढे ती स्टेप मी काय करणार? कंटिन्यू करणार. काय कंटिन्यू होणार त्यात सांगतो तुम्हाला. आपण एक्झाम्पल्स नाही बघत आहे, ठीक आहे. वन शॉट व्हिडिओ आहे. आपण वेलॉसिटी बघूयात आता, ठीक आहे. वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. मी ही स्टेप कंटिन्यू करतो इथे, ठीक आहे. काय स्टेप होती आपली? ME V स्क्वेअर इज इक्वल्स टू ZE स्क्वेअर 4 पाय इप्सिलॉन नॉट RN. आता पुट काय पुट करायचंय?
आर एनची व्हॅल्यू. का बरं, इकडे बघा मला आर एन कॅल्क्युलेट करायचा होता तर मी इकडनं व्ही एनची व्हॅल्यू घेऊन इथं पुट केली. आता मला इथं व्ही एन कॅल्क्युलेट करायचं तर मी इथनं आर एनची व्हॅल्यू उचलणार. आर एनची व्हॅल्यू काय आहे, NH/2π/MEVN. NH/2π/MEVN झाला, संपला विषय. सिम्प्लिफाय करतो याला. अरे कार्यक्रम हुकलाय, फक्त आर एन ठेवायचं होतं, मी डायरेक्ट व्हॅल्यूच पुट केली राव. काय गडबड झाली मला एवढी. NH/2π/MEVN ही व्हॅल्यू मी या इक्वेशनमध्ये पुट करणार. पुट करा. MEVN² इज इक्वल्स टू ZE² 4πε0 RN. RNच्या जागी NH/2π/MEVN. ठीक आहे सर. सिम्प्लिफाय करू, नंतर बाकी काय काटाकाटी होते ते बघून घेऊ आपण. ZE² वरती ॲज इट इज राहणार, हे वरती घेऊन जा. 2π/MEVN ॲज इट इज वरती गेलं, डिवाइडमध्ये काय राहिलं 4πε0 NH. अच्छा, काही कॅन्सल होत आहे का? हो, होतंय कॅन्सल. काय कॅन्सल होत आहे, पाय कॅन्सल होत आहे आणि इकडच्या एक VN मधलं एक VN इकडं कॅन्सल होत आहे. अजून काही कॅन्सल, हां ME सुद्धा कॅन्सल होत आहे. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, ME वरती डिपेंडच नाही करत आहे व्हेलॉसिटी. याच्यावरनं एक गोष्ट कळती, ME मास ऑफ इलेक्ट्रॉनवर व्हेलॉसिटी डिपेंडच नाही करते. इकडं काय राहिलंय, इकडं फक्त VN राहिलंय. इकडं काय काय उरलंय बघा, 2 उरलंय. 2 ने पण इथं कट करून टाकू आपण, त्याला रिड्यूस करू. 2 1 जा 2, 2 2 जा 4. दॅट्स इट. व्हेरी गुड. ठीक आहे, चला काय उरलं इथं, अरे सगळंच कटलं. ZE² उरलंय फक्त. ZE² डिवायडेड बाय खाली काय उरलंय 2ε0 NH. हा झाला तुमचा व्हेलॉसिटी ऑफचा फॉर्म्युला, व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट. कळालं का? चला पुढे जाऊयात. यात पण बघा ना भरपूर गोष्टी कॉन्स्टंट आहेत. E ची व्हॅल्यू माहिती आहे, 2 कॉन्स्टंट, ε0 कॉन्स्टंट, H कॉन्स्टंट. या सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या तर आपण त्या व्हॅल्यूला V0 म्हणतो. काय म्हणतो, V0. आणि राहिलं काय Z/N. आणि ही जी V0 ची व्हॅल्यू असते ना, V0 सगळे कॉन्स्टंटच तर आहेत ना. V0 काय बाळांनो, सगळे कॉन्स्टंटच तर आहेत, तर काय का जास्त विचार करायचा. आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून V0 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो, तर ती येते 2.2 × 10⁻⁶ मीटर/सेकंड. तर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट जर कॅल्क्युलेट करायची तर ती येईल 2.2 × 10⁻⁶ × Z/N. आता इथं Z तुम्हाला माहितीच असणार. Z म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे आणि N म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा ऑर्बिट नंबर ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन बघा 2 स्लाइडमध्ये परफेक्ट एकदम एकूण एक स्टेप करून दाखवली आहे तुम्हाला. आणि हे झालं आपलं व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन. चला नेक्स्ट, हे नाही करायचं आहे, हे तुम्ही एकदा बघून घ्या. सॉल्व एक्झाम्पल्स आहेत. एकदा याच्यावरती नजर मारा. फॉर्म्युला पण खूप इम्पॉर्टंट असणार आहे. एकदा नजर मारा याच्यावरती. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉनच्या म्हणजे क्वेश्चन्स कसे आलेत त्याच्यावरती एकदा नजर मारा. बघितलं? चालायचं पुढं. चला जाऊया पुढे. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन्स. जो इलेक्ट्रॉन ऑर्बिट करतो कोणत्याही ऑर्बिटमध्ये, त्याच्याकडे 2 एनर्जी असते. एक असते कायनेटिक एनर्जी आणि दुसरी असते पोटेन्शियल एनर्जी. अच्छा ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 12 mVN² प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो K Q1 Q2/R. कोणती पोटेन्शियल एनर्जी, अरे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. कोणती पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असते. तर चला बघूया. इथं काय करतो मी आता माहिती आहे का, ह्याला इथं असंच ठेवतो टोटल एनर्जी. मी आधी mv² कॅल्क्युलेट करून घेतो. वी नो दॅट, असं लिहायचं तुम्ही पेपरमध्ये लिहायचं. वी नो दॅट. तुम्हाला नसेल माहिती पण फॉर्म्युला लक्षात आहे तरी लिहायचं. वी नो दॅट, आम्हाला माहिती आहे. mv²/r इज इक्वल्स टू काय आलं होतं लक्षात आहे का, के ठेवू का, ठीक आहे के राहू द्या. आत्ताचा काही प्रॉब्लेम नाही, तसा लास्टला के बदलून टाकू आपण. KZE² /r². हे काय होता, हा होता सेंट्रिपिटल फोर्स आणि हा काय होता, हा होता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. करेक्ट.
चला, तर इथं माहिती आहे आपल्याला आरनी एक आर कॅन्सल होऊन जातो. एम व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येतं, एम व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू येतं के झेड ई स्क्वेअर बाय आर. तर मला सांगा इथं व्ही एन घ्या आणि इथं आर एन घ्या, ही व्हॅल्यू इथं पुट करा. हे झालं इक्वेशन नंबर, याला इक्वेशन नंबर 1 द्या, हे इक्वेशन नंबर 2 झालं. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युलाला कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही. आता मला सांगा फक्त इथं हाफ पाहिजे ना तुम्हाला, तर हाफनी मल्टिप्लाय करून टाका ना. तर इथं पण हाफनी मल्टिप्लाय करा, 2ने डिवाइड करा दोन्हीकडे. पोटेन्शियल एनर्जीचा काय फॉर्म्युला होता, के Q1 Q2 बाय आर. के तसंच राहू द्या, Q1 म्हणजे न्यूक्लियसचा चार्ज आणि Q2 म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज. सर इथं कसं मायनस घेतलंय सांगतो बाळांनो, 2 मिनटं थांबा. मायनस के झेड ई स्क्वेअर बाय आर, हे झालं इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 1 to 3 मध्ये बघा, मी व्हॅल्यूज जेव्हा पुट करणार आता इक्वेशन 1 to 3 मध्ये, टोटल एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी काय होती, हाफ एम व्ही एन स्क्वेअर. काय पुट करणार त्याच्या जागी, के झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आर एन. ठीक आहे, आणि इथं आर एन राहू द्या. ठीक आहे, इथं आर एन राहू द्या, म्हणजे ते दोन्ही आर एनच असतील. प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मायनस के झेड ई स्क्वेअर बाय आर एन. बाळांनो सांगणार आहे मायनसचं, पण टेन्शन नका घेऊ, कुठंच सांगत नाहीत ते, डायरेक्ट सांगतात की असं असं आहे, करून टाका सॉल्व. आपण सांगणार आहोत, 2 मिनटं फक्त थोडंसं थांबा. हे सेम आहे बघा, सगळं सेम आहे. आणि हाफमधनं 1 मायनस केला तर ही टोटल एनर्जी म्हणजे एनर्जी ऑफ nth ऑर्बिट आपल्याला मिळणार मायनस के झेड ई स्क्वेअर बाय 2 आर एन. अच्छा, हा झाला फॉर्म्युला स्टँडर्ड. आता हे मायनस का बरं घेतलं ते सांगा सर आधी. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जेव्हा घेतला ना आपण के Q1 Q2 बाय आर, आपण सेंट्रिपिटल आणि इलेक्ट्रोस्टॅटिक ऑलरेडी दोघांची डायरेक्शन कन्सिडर केलेली असते. तर त्यामुळे तिथे फोर्सची डायरेक्शन कन्सिडर केल्यामुळे निगेटिव्ह चार्ज घेण्याची गरज नसते, कारण फोर्स एक वेक्टर क्वांटिटी आहे. पण इथं पोटेन्शियल एनर्जी ही एक स्केलार क्वांटिटी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पोटेन्शियल एनर्जी एक स्केलार क्वांटिटी आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ठाऊक आहे आपल्याला. तर जी पोटेन्शियल एनर्जी स्केलार आहे तिच्यासाठी का बरं आपण प्लस मायनस डायरेक्शनसाठी घ्यावं. तर आपण पोटेन्शियल एनर्जीमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पण लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करसाल आणि चार्ज इलेक्ट्रॉनचा येईल कुठेही तर मायनस घ्यायचं, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये मायनस नाही घ्यायचं. दॅट्स इट. कळालं रिझन. अल्सो म्हणजे आपल्याला अजून एक गोष्ट माहिती आहे. काय माहिती आहे, आर एनची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. आर एनची व्हॅल्यू किती असते, आर एनची व्हॅल्यू बघा इथे, ही वाली इप्सिलॉन नॉट एन स्क्वेअर एच स्क्वेअर, इप्सिलॉन नॉट एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट एन स्क्वेअर एच स्क्वेअर झेड ई स्क्वेअर पाय एम ई. माझ्याकडे ॲक्च्युली लिहिलं आहे साईडला फॉर्म्युलेस सगळे, तर मी ते लिहून टाकले. लक्षात नाही ठेवायचं आहे. हे काय रट्टा मारणार का आपण, नाही, आपण त्यातले नाही रट्टा मारणार यातले. बघा, ई एन इज इक्वल्स टू, ह्याच्यात पुट करणार मी हे मायनस झेड ई स्क्वेअर. सर के राहिलं, मी केच्या जागी 4 पाय इप्सिलॉन नॉट ठेवणार आहे, 2 इंटू 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू आर एनच्या जागी हे पुट करा, इप्सिलॉन नॉट एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय झेड ई स्क्वेअर पाय एम ई. एक स्टेप मला पुढे घेऊन जावं लागणार याला. चलो, काहीच नाही केलं बाळांनो, डिनोमिनेटरला वरती आणलं आणि ते 4 × 2 8 लिहिलं. चला आता सिम्प्लिफाय करतो, एकदम बेस्ट लास्ट स्टेप. पाय झेड स्क्वेअर ई रेस टू 4 एम ई. कसं काय, पाय लिहिला, झेड इंटू झेड झेड स्क्वेअर ई स्क्वेअर इंटू ई स्क्वेअर ई रेस टू 4 आणि एम ई लिहिला, डिवायडेड बाय 8 इप्सिलॉन नॉट चा स्क्वेअर एन स्क्वेअर एच स्क्वेअर. संपला विषय. ही झाली तुमची एनर्जी इन nth ऑर्बिट. बघा एकदा चेक करून घ्या.
नाही नाही नाही, एक राहिलं आहे. पायनी पाय कॅन्सल करू शकतो आपण. पायनी पाय मी कॅन्सल करतो. हां, 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर एच स्क्वेअर. क्लिअर. आता लक्ष द्या, ही जी काय एनर्जी येणार ना ह्याच्या सगळ्यांच्या ज्या हे निगेटिव्हमध्ये येणार. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं माहिती का? निगेटिव्ह साईन हे इंडिकेट करते की इलेक्ट्रॉन इज बाउंडेड टू न्यूक्लियस. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं? इलेक्ट्रॉन इज बाउंडेड टू न्यूक्लियस. दुसरी गोष्ट, ही एनर्जी जूलमध्ये येणार, कारण की आपल्याला ज्या काही व्हॅल्यूज माहिती आहे ना तुम्हाला, ई झालं, एम ई झालं, 8 इप्सिलॉन नॉट एच, सगळ्या एस आयमध्ये, पण त्याचं कन्व्हर्जन ई व्हीमध्ये केलं जातं. आणि एक जनरल फॉर्म्युला निघून येतो, सगळ्या व्हॅल्यूज पुट करून ई व्हीमध्ये कन्व्हर्जन करून मायनस जसंच्या तसं 13.6 झेड स्क्वेअर डिवायडेड बाय एन स्क्वेअर. संपला विषय. हा फॉर्म्युला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त लक्षात ठेवा. हा पण इम्पॉर्टंट आहे. याला मी यूज करणार आहे पुढे. जसे मी आर एनचे मागचे फॉर्म्युला इकडे यूज केले ना, तर याला पण यूज करणार आहे. आणि हा फॉर्म्युला तर एकदम जबरदस्त आहे. कसं बघा, हायड्रोजनसाठी बघा, फॉर हायड्रोजनसाठी जर मी झेडची व्हॅल्यू 1च पुट केली तर एनर्जी nth ऑर्बिटची किती येणार माहिती आहे? -13.6 डिवायडेड बाय एन स्क्वेअर. डायरेक्ट ना, झेडचा व्हॅल्यू 1 पुट केली तर 1चा स्क्वेअर 1. इथं एनच्या व्हॅल्यू जर मी वेगवेगळ्या पुट केल्या, 1 पुट केली, 2 पुट केली, तर मला एनर्जी मिळणार ना त्या ऑर्बिट्सची. कळतंय का तुम्हाला? मला एनर्जी मिळणार त्या ऑर्बिट्सची. तर किती व्हॅल्यूज पुट करा, मिळून जाईल. एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट -13.6 EV. एनर्जी ऑफ सेकंड ऑर्बिट हे 2 पुट केलं तर -3.4 EV. एनर्जी ऑफ थर्ड ऑर्बिट हे पुट केलं तर -1.51 EV. एनर्जी ऑफ फोर्थ ऑर्बिट हे पुट केलं तर -0.85 EV. याच्यानंतर 5 पुट केलं तर एनर्जी ऑफ फिफ्थ ऑर्बिट असते -0.54 EV. अजून सर, अजून पुढे जाऊ शकतो मी, 6, 7, 8 कितीपर्यंत जाऊ शकतो, पण तुम्हाला 5 पर्यंत लक्षात ठेवलं तरी खूप झालं भाऊ. कॅल्क्युलेट करू शकता, रट्टा मारण्याची गरज नाही. मला आता ते लक्षात झालंय, शिकून लक्षात राहिलंय ते. आता अप्रॉक्सिमेट 0.37 EV येतं. कळालं का? ह्या एनर्जीचं काम काय सर? आता कुठे ह्या व्हॅल्यूज युजफुल होणार तुम्ही म्हटलं लक्षात ठेवा. बघा, आपल्याकडे सिरीज असतात काहीतरी. बघा, लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, पी फंड. किती सिरीज असतात? टोटल 6 सिरीज असतात. बघा, लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, पी फंड आणि लास्ट आहे हमफेरी. ठीक आहे, हमफेरी नाही दिसत आहे सर. अरे नाही दिलं याच्यात बुकमध्ये, जस्ट नॉलेजसाठी सांगतोय. या स्टेटला आपण काय म्हणतो माहिती आहे का? ह्याला जर तुम्ही ग्राउंड स्टेट म्हणताय, ह्याला काय म्हणताय तुम्ही? ग्राउंड स्टेट. पहिल्याला हे केमिस्ट्रीत माहिती आहे तुम्हाला आणि तुम्ही शिकलेही असणार. याला आपण म्हणतो फर्स्ट एक्सायटेड स्टेट, याला आपण म्हणतो सेकंड एक्सायटेड स्टेट, ही असणार तुमची थर्ड एक्सायटेड स्टेट. कोणत्या? ही ग्राउंड स्टेट, ही फर्स्ट एक्सायटेड, ही सेकंड एक्सायटेड, ही थर्ड एक्सायटेड. यांच्या व्हॅल्यूज बघा इथं दिलेल्या आहेत तुम्हाला. यांच्या व्हॅल्यू ग्राउंडपासून सुरू होतात. जर फर्स्ट एक्सायटेड म्हटलं तर यांची व्हॅल्यू 2 येते, सेकंड एक्सायटेड म्हटलं तर 3 येते, फोर्थ म्हटलं तर थर्ड म्हटलं तर 4 येते. कळालं का असं? चला, 2 वर्ड्स यूज होतात मोस्टली. एक तर एक्सायटेड स्टेट वर्ड यूज होतो. जेव्हा एक्सायटेड स्टेट वर्ड यूज होतो तेव्हाच यांच्या व्हॅल्यूज यूज करायच्या. कधी कधी फक्त ऑर्बिट यूज होतो, तर ह्याला फर्स्ट ऑर्बिट म्हटलं जातं. डायरेक्ट ऑर्बिट म्हणतात ते. डायरेक्ट ऑर्बिट म्हटलं की जी नंबर दिलाय ना तोच नंबर घ्यायचा, जो नंबर दिलाय तोच नंबर घ्यायचा ऑर्बिटसाठी. आता इथं वरती जागा नाही आहे या डायग्राम मध्ये, कळालं असेल तुम्हाला. आता सर हे लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, पी फंड काय डिनोट करताय? 2 नंबर्स असतात, एक असतं आपल्याकडे एम आणि एक असतं एन. बघा, ही ग्राउंड स्टेट आणि त्याच्यावरती एक्सायटेड स्टेट असतात. जर आता बघा, एनर्जीच्या व्हॅल्यू पण ठेवून देऊ का इथं? थोडीशी खिचडी होईल असं तुम्हाला वाटेल, बट मजा येईल. ठीक आहे, याची एनर्जी किती आहे? इकडं लिहितो, इकडं. याची एनर्जी असते -13.6 EV. ठीक आहे, याची एनर्जी असते -3.4 EV. याची एनर्जी असते -1.51 EV. याची एनर्जी असते -0.85 EV. आता जेव्हा इलेक्ट्रॉन खालून वरती जातोय तर बघा, खालून वरती जाताना एनर्जीच्या व्हॅल्यू वाढत जात आहे. सर कमी होत आहेत. अरे बाळांनो, मायनसमध्ये कमी होत आहेत, म्हणजे त्या वाढत आहेत. ठीक आहे,
ही कमी आहे, मग जास्त जास्त अजून जास्त, आणि n इक्वल्स टू इन्फिनिटीवर गेलो तर 0 पण येते. ठीक आहे. आता जर इलेक्ट्रॉनला खालून वरती जम्प करायचं असेल तर त्याला आपण एक्साइटेशन म्हणतो. इलेक्ट्रॉनला खालून वरती जम्प करायचं असेल तर त्याला आपण एक्साइटेशन म्हणतो, आणि जर वरतून खाली यायचं असेल तर त्याला आपण डी एक्साइटेशन म्हणतो. ठीक आहे. एक्साइटेशन आणि डी एक्साइटेशन. एम म्हणजे काय, कुठून उडी मारतो इलेक्ट्रॉन. स्टेट फ्रॉम विच इलेक्ट्रॉन इज डी एक्साइटेड. डी एक्साइटेड कुठून, फ्रॉम म्हणजे कुठून येणार आहे तो, आणि एन म्हणजे स्टेट टू विच म्हणजे कुठे येऊन टपकलाय. इलेक्ट्रॉन इज डी एक्साइटेड म्हणजे कुठं येऊन टपकलाय आणि कुठून येऊन टपकलाय, बस कळालं, संपला. आता हे जे सिरीज आहे ना, या सिरीजच्या व्हॅल्यू एन दाखवतात. लायमन म्हणजे 1 म्हणजे तो बाल्मर म्हटलं तर 2 मध्येच येणार, पाश्चन म्हटलं तर 3 मध्येच येणार, ब्रॅकेट म्हटलं तर 100% 4 मध्ये येणार, पिफंड म्हटलं तर 5 मध्ये येणार, सेम हम्फेरी म्हटलं तर 6 मध्ये येणार. आता कुठून येणार हे पण इम्पॉर्टंट आहे ना. तर एम दाखवतोय ते कुठून, 2 वरनं येऊ शकतं, 3 वरनं येऊ शकतं, कुठूनही येऊ शकतो. इलेक्ट्रॉन 1 मध्ये जर येतोय ना तर तो 2, 3 पासून कुठूनही येऊ शकतो, आणि जर सर 2 मध्ये येतोय तर 2 मध्ये येतोय तर त्याच्या वरतून कुठूनही येऊ शकतो, 3, 4, 5, 6, 7 कुठूनही. जर हे 3 येत आहे, हा 4, 5, 6 कुठूनही येऊ शकतो. नेक्स्ट 5, 6 कुठूनही येऊ शकतो, 7, 8, 9 इन्फिनिटी पर्यंत येऊ शकतो. इथं 6, 7 कुठूनही येऊ शकतो इन्फिनिटी पर्यंत, आणि इथं 7, 8, 9 असं कुठूनही येऊ शकतो इन्फिनिटी पर्यंत. चला, अपेक्षा करतो हे तुम्हाला कळालं असणार. 2 मिनिटात बघून घ्या. एका स्लाइडवरती खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी मी लिहून टाकल्या. ठीक आहे. या अशा नोट्समध्ये उतरवायच्या. ही PDF तुम्हाला मिळेल नंतर PGMN ॲपवरती फ्री स्टडी मटेरियलमध्ये मराठी वन शॉटच्या फोल्डरमध्ये जा, फ्रीमध्ये मिळेल PDF. आधीच्या पण सगळ्या अपलोडेड आहेत. व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट पण करत जा, आणि लाईक करा लवकर. चला पुढे जाऊयात. क्वेश्चन नाही बघणार आहोत आपण. लिमिटेशन्स ऑफ बोर्स मॉडेल. बोर्स मॉडेल इतर संपलाय. आता डी ब्रॉग्ली एक्सप्लेनेशन. त्याच्या आधी ना आपण एक रीडबर्ग्स कॉन्स्टंटचं डेरिवेशन बघू. हे पण येतं पेपरमध्ये. ठीक आहे. भले याची वेगळी हेडिंग नसली पण रीडबर्ग्स कॉन्स्टंटचं डेरिवेशन याआधी आलेलं आहे. ठीक आहे. हा येतो कसून. आता रीडबर्ग्स कॉन्स्टंट कुठून येतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन जेव्हा वरतून खाली येतोय ना तर तो वरती जास्त एनर्जी असते आणि खाली कमी एनर्जी असते. तर वरतून जेव्हा खाली येतोय तर तो काही एनर्जी इमिट करतोय. तो काय करतोय, काहीशी एनर्जी इमिट करतोय. ती एनर्जी इमिट करतोय इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स, आणि फोटॉनसाठी काही ना काही वेवलेंथ असते. तर ती वेवलेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. ती वेवलेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. कशी कॅल्क्युलेट करतो बघूया. एनर्जीचा फॉर्म्युला कॉपी पेस्ट करतोय. हा वाला तुम्हाला बोललो होतो मी. -z² e⁴ me डिवायडेड बाय 8 ε0² n² h². संपला विषय. आता ही एनर्जी nth ऑर्बिटची झाली. आता मला m ऑर्बिटची एनर्जी पाहिजे. का बरं, किती वेवलेंथ असणार त्या इलेक्ट्रॉनची. ती वेवलेंथ बोहर्सच्या पॉस्ट्युलेटनुसार ती वेवलेंथ त्या एनर्जीचा जो गॅप असतो ना, एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात आहे hc/λ डुअल नेचरवाला. तर ती वेवलेंथ कुठं असणार, E आणि E = hc/λ रेशोमध्ये असणार, त्या प्रपोर्शनल असणार. तर m ऑर्बिट जिथून तो येतोय, m आणि n मी आत्ताच क्लिअर केलंय, बाकी गोष्टी तशाच राहतील. ε0 m² h². आता मला पाहिजे वेवलेंथ. आता मी काय करणार, इथं EM - EN करणार, आणि याला मी इक्वेट करून देणार hc/λ. याच्या जागी hc/λ पुट करणार. पुट करा hc/λ. EM मायनस जर मी EN करतो, इथं नीट लक्ष द्या,
याच्यातनं हे मायनस करतोय तर मी डायरेक्ट लिहितो, याच्यातनं हे मायनस करतोय तर झेड स्क्वेअर e⁴ डिवायडेड बाय 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एम स्क्वेअर एच स्क्वेअर. करेक्ट. मायनस फॉर्म्युल्यामधलं मायनस मायनस प्लस होऊन जाणार, मायनस मायनस प्लस होऊन जाणार, झेड स्क्वेअर e⁴ एम डिवायडेड बाय 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर एच स्क्वेअर. क्लिअर. मला सांगा सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट निघतात बघा, सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट बाहेर निघतात. काय काय कॉन्स्टंट बाहेर निघतं बघा, झेड स्क्वेअर निघतं, e⁴ निघतं, एम निघतं, डिवायडेड बाय 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर सुद्धा निघतं. आतमध्ये काय ठेवणार, -1/m स्क्वेअर -1/m स्क्वेअर प्लस 1/n स्क्वेअर. संपलं. आता हे HC पण तर कॉन्स्टंट आहे ना, मला वेवलेंथ काढायची आहे ना बाळांनो, मला काय काढायची आहे, वेवलेंथ. तर वेवलेंथ काढायची तर 1/λ तसंच ठेवा. हे काय होऊन जाणार, झेड स्क्वेअर e⁴ एम डिवायडेड बाय HC, इकडे मल्टिप्लाय करा HC, तर 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर इंटू एच, एच क्यूब इंटू सी. आणि हे फक्त मायनस याला नंतर लिहू आणि प्लसला आधी लिहू. एकदम छान असा फॉर्म्युला बनलाय 1/λ. पण मला सांगा इतकं कॅल्क्युलेशन खरंच तुम्हाला परवडेल का एक्झाममध्ये करायला? परवडेल, लॉग टेबल जरी असला तरी परवडणार नाही तुम्हाला इतकं कॅल्क्युलेशन. तर मग याच्यासाठी E 8 इप्सिलॉन नॉट एच क्यूब सी याच्या जागी एक कॉन्स्टंट दिला जातो ज्याला आपण रिडबर्ग्स कॉन्स्टंट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, रिडबर्ग्स कॉन्स्टंट. ओके, रिडबर्ग्स कॉन्स्टंट काय ठेवणार आपण त्याच्या जागी, e⁴ एम डिवायडेड बाय 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच क्यूब इंटू सी. चला, क्लिअर आहे का इथपर्यंत? आता हे जर ठेवून दिलं तर याची एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळते तुम्हाला रिडबर्ग्स कॉन्स्टंटची, जी लक्षात ठेवायची 1.097 इंटू 10⁻⁷ पर मीटर. तर हा एक फॉर्म्युला बनला तुमचा, 1/λ इज इक्वल्स टू RH इंटू झेड स्क्वेअर 1/n स्क्वेअर मायनस 1/m स्क्वेअर. याच्यावरती खूप वेळेस न्यूमरिकल विचारले जातात आणि फेवरेट टॉपिक असतो हा बोर्ड आणि CET वाल्यांचा. का बरं? इव्हन नीट आणि JEE मध्ये पण याच्यावरतीच क्वेश्चन जास्त विचारले जातात ॲटम्सवाल्या पार्टमधनं. रिझन असं की मुलांना नंबर लक्षात राहत नाही. तुम्ही लक्षात ठेवायचं, लायमन सिरीज म्हटले की n फिक्स आहे. आता त्यात किती नंबरची लाईन वगैरे म्हणतं ते आपण न्यूमरिकल सिरीजमध्ये बघूयात. आणि एक वेव्ह नंबर नावाचा एक कॉन्सेप्ट असतो. वेव्ह नंबर म्हणजे न्यू बारने डिनोट करतो आणि 1/λ म्हणजे वेव्ह नंबर असतो. इन शॉर्ट हा फॉर्म्युला वेव्ह नंबरचाच म्हणू शकता तुम्ही डायरेक्ट. चला, इथपर्यंत कळालं असेल तर लवकर थम्सअप करा. चला पुढे जाऊयात. आता लिमिटेशन्स ऑफ बोर्स मॉडेल हा जो बॅकलॉगवाल्यांच्या पेपरसाठी म्हणजे ज्यांचा मार्क्स कमी आल्यामुळे काही फेल होऊन जातात त्यांचा री एक्झाम होते, त्यामध्ये हा क्वेश्चन आला होता की स्टेट एनी 2 लिमिटेशन्स ऑफ बोर्स मॉडेल. लिमिटेशन्स काय, इट कुड नॉट एक्सप्लेन द लाईन स्पेक्ट्रा ऑफ ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन. म्हणजे बोर्स मॉडेल जे आहे ना, व्हॅलिड ओनली फॉर लाईक ॲटम्स. सर हायड्रोजन लाईक ॲटम्स म्हणजे फक्त हायड्रोजनसाठीच का? नाही, हायड्रोजन लाईक ॲटम्स म्हणजे ज्याच्यात एक इलेक्ट्रॉन आहे ना त्या सगळ्यांसाठी हा व्हॅलिड आहे. सर पण हायड्रोजनसाठी आहे, त्याच्यानंतर हेलियमसाठी करू शकतो, पण हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, एक इलेक्ट्रॉन काढून घ्यायचा म्हणजे याला प्लस चार्ज देतो आपण, हेलियम प्लस हेलियम. लिथियम 3 असतात तर 2 काढून घ्यायचे इलेक्ट्रॉन, 2+ येतो. तर ह्यांच्यासाठी हा ॲप्लिकेबल आहे ज्याच्यात सिंगल इलेक्ट्रॉन आहे. जास्त जरी असले तर बाकीचे काढून घ्यायचे, एकच ठेवायचा, मग अप्लाय होतो. हा पहिला ड्रॉबॅक लिमिटेशन. इवन फॉर हायड्रोजन मोर ॲक्युरेट स्टडी ऑफ द ऑब्झर्व्ड स्पेक्ट्रा शोड मल्टिपल कंपोनंट्स इन सम लाईन्स. हायड्रोजनसाठी पण जर स्टडी केला तर एकदम ॲक्युरेट नाही मिळाला. नंतर खूप सारे मॉडेल्स, अजून 2-4 मॉडेल आलेत पण ते सिलेबसमध्ये नाही आहेत, ठीक आहे. विच कुड नॉट बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ दिस मॉडेल. The intensities of the emission lines seem to differ from line to line and Bohr's model had no explanation. इंटेन्सिटी प्रत्येक लाईन टू लाईन व्हॅरी करते, प्रत्येक याच्यात लायमन बाल्मर मध्ये लाईन टू लाईन व्हॅरी करते, त्याच्यासाठी बोर्सचं काहीच एक्सप्लेनेशन नव्हतं. नेक्स्ट, ऑन अ थिओरिटिकल साइड ऑल्सो
The model was not entirely satisfactory as it is arbitrarily assumed the orbits following particular condition to be stable. There was no theoretical basis for that assumption. स्टेबिलिटी वगैरेसाठी काही अजम्पशन नव्हतं थिओरॉटिकल. ॲक्च्युली त्यांनी स्टेबिलिटी सांगितली बट ते ॲज्युम करायला हवं होतं, कारण तितकं असं स्टेबल नसतं जितकं यांनी सांगितलं होतं. हा झाला आपला बोहर्स मॉडेल, जो की सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपण म्हणू शकतो या चॅप्टरचा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. डी ब्रॉगली एक्सप्लेनेशन काय? डी ब्रॉगली एक्सप्लेनेशन काय बघा. आता समजा जर ही ऑर्बिट आहे माझी, डी ब्रॉगली आठवतंय का? डी ब्रॉगली तुम्हाला लॅम्बडा इक्वल्स टू एच बाय पी असतो डी ब्रॉगली वेवलेंथचा फॉर्म्युला. कुठं बघितलाय सर? कुठं बघितलाय? अरे हा पण बघितलाय. कुठं? ड्युअल नेचरमध्ये बघितलाय. ठीक आहे, चला. आता समजा जर माझा इलेक्ट्रॉन आहे, इथनं इलेक्ट्रॉन मूव्ह करतोय, तर त्याच्यासोबत एक वेव्ह असोसिएटेड असणार. ही एक वेवलेंथ, अशी एक, 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 अशी एक. किती झाल्या मी काय मोजल्या नाही, पण nth ऑर्बिटसाठी किती वेवलेंथ असणार? nth ऑर्बिटसाठी किती वेवलेंथ असणार? nth ऑर्बिटसाठी nth वेवलेंथ असणार. आणि लेंथ काय असते? सर्कम्फरन्स असते. प्रूफ करतोय, बुकमध्ये नाही दिलंय आय गेस. 2πrn इज इक्वल्स टू n इंटू लॅम्बडा. n इंटू लॅम्बडा म्हणजे किती 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 वेवलेंथ आल्या? n वेवलेंथ आल्या. जो ऑर्बिट तेवढ्या टाइम्स वेवलेंथ. NH/2π प्रूफ करून दाखवणार आहे. n लॅम्बडा म्हणजे h बाय पी. ओ हो 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 एच पी म्हणजे एम व्ही असतं. ओ हो हो करेक्ट आहे सर, करेक्ट आहे. तर ह्याला मी असं लिहू शकतो, एम ईला इकडं घेतलं, व्ही एनला इकडं घेतलं, आर एनला इकडं घेतलं. ह्याला मी लिहू शकतो NH/2π इकडं पाठवलं. याच्यानंतर ही स्टेप कळाली असणार. अरे हेच तर अँग्युलर मोमेंटम झालं, MVR झालं. हेच तर प्रूफ करायचं होतं. सेकंड पॉस्ट्युलेट NH/2π फक्त बोर्सने सांगितला होता, डी ब्रॉगलीने प्रूफ पण दिला. बोर्सने सांगितलं होतं, डी ब्रॉगलीने त्याचा प्रूफ पण दिला. क्लिअर इथपर्यंत? चला पुढे जाऊयात. आता आपण पुढे वळूयात. इथं आपला ॲटम्सवाला पार्ट संपलाय. हे एकदा वाचा तुम्ही डी ब्रॉगलीचं एक्सप्लेनेशन. आता आपलं सुरू होतं आहे ॲटमिक न्यूक्लियस. काय सुरू होतं आहे? ॲटमिक न्यूक्लियस. आता आपण न्यूक्लियसच्या थोडंसं खोलात जाणार आहोत. ठीक आहे, न्यूक्लियसचे काय काय कॉन्स्टिट्यूएंट असतात? न्यूक्लियसमध्ये आपल्याला माहिती आहे प्रोटॉन्स असतात न्यूक्लियसमध्ये आणि न्यूट्रॉन्स असतात. प्रोटॉन्स आणि काय असतात? न्यूट्रॉन्स असतात. ठीक आहे, नंतर द ॲटमिक हे सगळं वाचा. आणि ह्याच्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही एक आहे, जे प्रोटॉनचं मास असतं ना, ते प्रोटॉनचं मास इलेक्ट्रॉनच्या 1836 टाइम्स असतं. 1836 टाइम्स असतं. कळालं? आता नीट लक्ष द्या. होतं काय माहिती का, ॲटम मध्ये काय असतं? प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. आता एक्झॅक्टली प्रोटॉनचं मास खूप जास्त असतं, न्यूट्रॉनचं त्यापेक्षा स्लाइटली जास्त असतं. बट आपण अप्रॉक्सिमेटली प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास सेम घेतो. पण कुणाचं जास्त असतं सर? तर न्यूट्रॉनचं थोडंसं जास्त असतं, स्लाइटली एकदम. इलेक्ट्रॉनचं जे मास आहे ना, ते इलेक्ट्रॉनचं मास खूप कमी असतं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या मासपेक्षा. कळालं का? म्हणून ॲटमच्या मासमधनं आपण इलेक्ट्रॉनचं मास कन्सिडर नाही करत सहसा. जेव्हाही आपल्याला ॲटमचं मास विचारलं जातं, आपण न्यूक्लियसचंच मास सांगतो, कारण की इलेक्ट्रॉनचं मास खूप कमी असतं. ठीक आहे, चला. आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो हे आपल्याला माहिती आहे. न्यूट्रॉनवरती कोणत्याही चार्ज नसतो आणि इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बेसिक गोष्टी. बघा, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? जितकं झेड आपण डिनोट करतो ना, झेड आपण कोणत्याही एलिमेंटला XZ ने असं डिनोट करतो. तर हा जो झेड असतो, हा झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर. आणि तितकेच नंबर ऑफ प्रोटॉन सुद्धा असतात ॲटममध्ये. नेक्स्ट मास नंबर. मास नंबर म्हणजे ए. XZ ने दाखवलं होतं ना, तर हा ए म्हणजे मास नंबर. आता मास नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, याला आपण म्हणतो मास नंबर. आणि प्रोटॉन्स न्यूट्रॉन्सला आपण कलेक्टिव्हली न्यूक्लियॉन्स देखील म्हणतो. स्पेलिंग चुकते का न्यूक्लियॉन्सची? हां, न्यूक्लियॉन्स म्हणतो. तेच म्हटलं यार, काहीतरी गडबड वाटते. हां, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला कलेक्टिव्हली न्यूक्लियॉन्स सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवा, याला केमिस्ट्रीत मास नंबर म्हणत नाही, ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. पण आपण फक्त मास नंबर म्हणणार. का बरं? आपण थोडंसं ॲक्युरसीकडे जाणार. केमिस्ट्रीसारखं वरती बोलणार नाही, हवेत गोळ्या नाही मारणार. याच्यात काय माहिती आहे का, मास नंबरमध्ये ॲटमच्या मासमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन सगळे असतात. कन्सिडर केलं का याच्यात इलेक्ट्रॉनचं? नाही केलं. मग याला ॲटमचं मास कसं म्हणू शकतो? आपण फक्त मास नंबर म्हणूया त्याला. कळालं डिफरन्स?
नेक्स्ट आयसोटोप्स म्हणजे काय असतात? आयसोटोप्स म्हणजे दोन एलिमेंट असतील तर त्यांच्यात सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स, म्हणजे काय झेड सेम, या डेफिनेशन येऊ शकतात झेड सेम पण ए डिफरंट, म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर, त्याला आपण काय म्हणणार? आयसोटोप्स म्हणणार. किंवा डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स पण म्हणू शकता तुम्ही, सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणून टाका. नेक्स्ट आयसोबार्स म्हणजे काय असतं? आयसोबार्स म्हणजे ए सेम असतो बट झेड डिफरंट असतो, सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर, याला आपण म्हणतो आयसोबार्स. नेक्स्ट असतं आयसोटोन्स. या डेफिनेशन्स केमिस्ट्रीत पण खूप डेप्थमध्ये बघतात तुम्ही, त्याला लक्षात ठेवायचं. याच्यात नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम असतात. कसं सांगतो? एक माझ्याकडे एक एलिमेंट आहे एक्स Z1A1 आणि दुसरा आहे माझ्याकडे YZ2A2. तर याच्यात A1A2 इक्वल नाही आहेत, म्हणजे मास नंबर सेम नाही आहे, Z1 Z2 पण सेम नाही आहे, तर ना हे आयसोटोप झाले ना हे आयसोबार झालेत. मग हे काय झालेत सर? हे झालेत बाळांनो आयसोटोन्स. का बरं? कारण की नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे A-Z. तर A1 - Z1 पहिल्यात जितके न्यूट्रॉन्स आहेत दुसऱ्यात पण तितकेच न्यूट्रॉन्स आहेत. याला आपण काय म्हणणार? सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, त्याला आपण म्हणणार आयसोटोन्स. काय म्हणणार? आयसोटोन्स. या बेसिक डेफिनेशन क्लिअर असतील. चला युनिट्स फॉर मेजरिंग मासेस. जसं बघा आता जसं मॉडर्न फिजिक्समध्ये जसं आपण एंट्री केली आहे तर त्यात आपल्याला कळालं आहे, काय कळालं आहे की जूल आणि EV एनर्जीचे 2 युनिट असतात. का बरं आपण EV कडे गेलो होतो माहिती आहे का? जूल हे खूप मोठं युनिट होऊन जातं आणि आपल्याकडे इतक्या जास्त एनर्जी नसते, एनर्जी खूप कमी असते, तर आपण एक छोटं युनिट आणलं EV. तसंच माससाठी आपल्याकडे 2 युनिट असतात. एक असतं kg, पण kg हे खूप मोठं युनिट होऊन जातं, त्यासाठी आपण एक युनिट आणलंय AMU. याला U पण लिहितात. AMU म्हणजे काय? ॲटॉमिक मास युनिट असतं AMU म्हणजे. आणि ॲटॉमिक मास युनिटचं kg कन्व्हर्जन लक्षात ठेवायचं. 1 AMU एक्झाममध्ये काम येऊ शकतं न्यूमरिकलमध्ये. 1.67 × 10⁻⁻27 kg. कसं आलं, काय आलं? शौर्य बॅच, शक्ती बॅचमध्ये डिटेलमध्ये झालं आहे, ठीक आहे, इथं इतक्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. लक्षात ठेवा 1 AMU म्हणजे किती असतं. पण 1 AMU म्हणजे तुम्ही जर मास कॅल्क्युलेट केलं C12चं, मास ऑफ C12 कार्बन 12 आयसोटोप, आणि त्याला जर 12ने डिवाइड केलं तर त्याला आपण काय म्हणणार? 1 AMU म्हणणार. त्याला आपण काय म्हणणार बाळांनो? 1 AMU म्हणणार. लक्षात ठेवा, ठीक आहे. चला आता साईज ऑफ न्यूक्लियस वरती जाऊयात आपण. साईज ऑफ न्यूक्लियस वरती, न्यूक्लियस जो असतो ना तो स्पेरिकल असतो. न्यूक्लियस जो असतो तो स्पेरिकल असतो म्हणजे त्याची काही ना काही रेडियस असणार. त्याच्या रेडियसचा काय फॉर्म्युला असतो हे आपल्याला बघायचं आहे. कोणताही एक्स एलिमेंटचे रेडियस जर काढायची तर त्याचा फॉर्म्युला असतो त्याच्या न्यूक्लियसच्या रेडियसचा R0⁻⁴ R0a⁻⁴. ए म्हणजे मास नंबर आणि R0 एक कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू असते 1.2 फर्मी. लक्षात ठेवा फर्मी म्हणजे 10⁻⁻15 मीटर, म्हणजे 10⁻⁻15 मीटर म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती छोटं आहे न्यूक्लियस. खूप छोटी साईज आहे न्यूक्लियसची, त्यामुळे आपण त्याला फर्मीमध्ये लिहितो, ठीक आहे. याचा अर्थ न्यूक्लियस, साइज ऑफ न्यूक्लियस इज ऑफ ऑर्डर ऑफ फर्मी किंवा यालाच आपण म्हणणार 10⁻⁻15 मीटरच्या ऑर्डरचा आहे. आणि हीच गोष्ट जर ॲटमच्या साईजबद्दल बोलायची झाली तर ॲटमची साईज आपण अँगस्ट्रॉममध्ये घेतो आणि अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻10 मीटर असतं. आता तुम्ही म्हणसाल सर न्यूक्लियस मोठं कसं झालं? अरे बाळा -15 आणि -10 ही व्हॅल्यू मोठी आहे त्यापेक्षा, ठीक आहे, ही व्हॅल्यू मोठी आहे त्यापेक्षा. चला आता हे तर झालं रेडियस. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून मी कोणत्याही न्यूक्लियसची रेडियस फाइंड करू शकतो. ए माहिती पाहिजे, R0ची व्हॅल्यू फिक्स आहे, झालं. आता डू ऑल न्यूक्लिया हॅव सेम साईज? क्वेश्चन येऊ शकतो. नो, साईज ऑफ एव्हरी न्यूक्लियस इज डिफरंट, ठीक आहे, साईज ऑफ एव्हरी न्यूक्लियस इज डिफरंट. बट एक तुम्हाला नोट पॉईंट सांगावासा वाटतो मला इथे. काय सांगावासं वाटतं मला सांगा? डेन्सिटी कॅल्क्युलेट करू शकतो ना आपण प्रत्येक न्यूक्लियसची. डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस थोडं फास्ट सांगतोय.
इंटरेस्टिंग आहे थोडंसं. डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस कशी कॅल्क्युलेट करू शकतो? मास ऑफ न्यूक्लियस बाय व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. मास ऑफ न्यूक्लियस किती येणार सांगू शकता तुम्ही? मास ऑफ न्यूक्लियस किती येणार माझं? मास ऑफ न्यूक्लियस बघा, मास ऑफ न्यूक्लियस येणार MP मास ऑफ प्रोटॉन इंटू ए म्हणजे किती, काय घेतलं मी? एमध्ये प्रोटॉन्स पण आले, न्यूट्रॉन्स पण आले आणि त्याला प्रोटॉनच्याच मासने मल्टिप्लाय केलं, कारण की आपण प्रोटॉन न्यूट्रॉनचं मास अप्रॉक्सिमेटली सेम घेतो. झालं मास. व्हॉल्यूम 4/3 πr³ असतं ना, तर आर किती असतो आपला? R0 a⁻⁴ चा क्यूब. तर हे क्यूब करा, 3 वरती चालला जाणार. 3 MPa डिवायडेड बाय 4π R0 चा क्यूब इंटू ए नी ए काय झालं? कॅन्सल. डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस काय मिळालं तुम्हाला? 3 MP. मला सांगा मास ऑफ प्रोटॉन तर माहिती आहे आपल्याला, फिक्स आहे, आणि 4π R0 क्यूब. R0 पण कॉन्स्टंट आहे. मला सांगा MP आणि जर मी R0 SI मध्ये पुट केलं तर मला न्यूक्लियसची डेन्सिटी मिळेल ना? तर लक्षात ठेवा, डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस मिळत असते तुम्हाला 2.3 × 10⁻17 kg/m³. सगळ्या न्यूक्लियसची इतकीच असते, सगळ्या ॲटमच्या न्यूक्लियसची. सगळ्या ॲटमच्या न्यूक्लियसची डेन्सिटी सेमच असते. ठीक आहे, सगळ्या ॲटमच्या न्यूक्लियसची डेन्सिटी सेमच असते. याच्यावरनं काय लक्षात आलं माहिती आहे का? बट नंबर ऑफ प्रोटॉन्स तर सेम नसतात ना. म्हणजे सर जसं हेलियममध्ये बघितलं तर हेलियममध्ये 2 प्रोटॉन असतात, कार्बनमध्ये बघितलं तर 6 आहे. बट हेलियमचं न्यूक्लियस असो, कार्बनचा असो, युरॅनियमचा असो, झिंकचा असो, आयनचा असो, सगळ्यांच्या न्यूक्लियसची डेन्सिटी सेम असते. साईज सेम नाही म्हणत आहे, डेन्सिटी सेम म्हणतोय. आता डेन्सिटी सगळ्या न्यूक्लियसची सेम, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स तर वाढत चालले ना, जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत चाललाय, जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत चाललाय, नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढत चालले. तर मला तुम्ही थोडंसं सांगा, हिंट द्या. आता मी हिंट देतो तुम्हाला. तुम्ही का बरं हिंट देणार? जर नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढत चाललाय तर रिपल्शन वाढणार की नाही वाढणार? डेन्सिटी फिक्स आहे. डेन्सिटी सगळ्या न्यूक्लियसची सेम, नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढत चालले, तर ऑब्व्हियसली रिपल्शन वाढणार. रिपल्शन वाढून ते न्यूक्लियस अनस्टेबल होणार. न्यूक्लियस काय होणार? अनस्टेबल होणार. आणि त्यामुळेच रेडिओ ॲक्टिव्हिटी वगैरे ज्या प्रोसेसेस बघणार आहोत आपण, सगळ्यात जास्त रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियस असतं युरॅनियमचं. का बरं? युरॅनियमच्या न्यूक्लियसची सुद्धा डेन्सिटी तेवढीच आहे जेवढी कॅल्शियमची आहे, कार्बनची आहे, हायड्रोजन हेलियमची आहे, वगैरे वगैरे. ठीक आहे. आता याचा अर्थ असा तर नाही आहे की न्यूक्लियस अनस्टेबल आहे तर एकदम अनस्टेबल आहे. सर म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? न्यूक्लियस जे आहे ना ते वर्षानुवर्ष असतं बरं का, पूर्ण नष्ट नाही होत लगेच. वर्षानुवर्ष असतं म्हणजे किती असतं सर? सांगतो, जस्ट 1 सेकंड फक्त. 10⁻10 10⁻15 इयर्स इतक्या वर्षांपर्यंत असतं. याचा अर्थ अनस्टेबिलिटीचं रिझन कळालं. अनस्टेबिलिटीचं रिझन काय आहे? डेन्सिटी. सगळ्या न्यूक्लियसची डेन्सिटी सेम आहे, हे त्याच्या अनस्टेबिलिटीचं रिझन आहे. पण स्टेबल पण आहे. स्टेबिलिटीचं रिझन काय आहे? स्टेबिलिटीचं रिझन आहे हे नाही. हां, हे न्यूक्लिअर फोर्सेस. न्यूक्लिअर फोर्सेसवरती क्वेश्चन येऊ शकतो. राईट अ शॉर्ट नोट ऑन न्यूक्लिअर फोर्सेस. न्यूक्लियसमध्ये कशात असतात हे फोर्सेस? प्रोटॉनमध्ये असतात, प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये असतात, आणि न्यूट्रॉनमध्ये पण असतात. यांना सगळ्यांना एकत्र बाइंड करून ठेवतं ते. यांना सगळ्यांना एकत्र बाइंड म्हणजे बांधून ठेवतं ते. त्या फोर्सला आपण म्हणतो न्यूक्लिअर फोर्स. अनस्टेबिलिटीचं रिझन डेन्सिटी आणि स्टेबिलिटीचं रिझन न्यूक्लिअर फोर्सेस. ठीक आहे. The force that determines the structure of the nucleus is the strong force, is called a nuclear force. This act between protons, neutrons and mostly attractive. Attractiveच असावं लागेल, कारण प्रोटॉन रिपल्शन होईल. तर एक असा फोर्स पाहिजे जो प्रोटॉन्सला सोबत ठेवतोय. असा फोर्स पाहिजे जो प्रोटॉन्सला काय करतोय? सोबत ठेवतोय. पण याची रेंज खूप कमी असते. न्यूक्लियसची साईज किती असते? काही फर्मीमध्ये असते. याची रेंज पण तेवढीच असते, फ्यू फर्मी. पण याची स्ट्रेंथ जी आहे, स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन नेचर आहे. स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन नेचर आहे. याची जी स्ट्रेंथ आहे ती ग्रॅव्हिटेशनल आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स यांच्या दोघांपेक्षा खूप जास्त आहे. रेंज खूप स्मॉल आहे त्याची, बट स्ट्रेंथ त्याची 0वरती चालल्या जाते जर 2 न्यूक्लियॉन्स फर्मीपेक्षा जास्त डिस्टन्सवर गेले. फर्मी म्हणजे नाही दाखवू शकत, 10⁻15 मीटर दाखवायचं आहे, म्हणजे 0.000000000000000 हां 12 मीटर. बघितलं ना,
15 काय थोडंसं 0 कमी जास्त झाले असतील. चला, द प्रोटॉन्स in the nucleus repel one another due to their similar positive charges. The nuclear forces between the nucleons counter the forces of electrostatic repulsion. As a nuclear force is much stronger than electrostatic force, the distance between nucleons in a typical nucleus, it overcomes repulsive force. जे होणार होते ना प्रोटॉन्स, त्यांना हा ओव्हरकम करून त्यांना घट्ट असं पकडून ठेवतो खूप दिवसांपर्यंत. खूप दिवसांपर्यंत म्हणण्यापेक्षा खूप जास्त वर्षांपर्यंत तो त्यांना घट्ट पकडून ठेवत असतो. कळालं तुम्हाला इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर झाला असणार तुम्हाला सगळ्या गोष्टी. जस्ट अ सेकंड, एकदा रीड करून घ्या. चला जाऊया पुढे. सॉरी, चला. प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्सच्या काय प्रॉपर्टी? हा स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे, 50 to 60 टाइम्स जास्त, म्हणजे स्ट्रेंथ जास्त आहे त्याची इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सपेक्षा. अनलाईक इलेक्ट्रोमॅग्नेटिक अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस जे लार्ज डिस्टन्सपर्यंत ॲक्ट करतात, याची जी रेंज आहे, याचं डिस्टन्स खूप कमी आहे, रेंज खूप कमी आहे. स्ट्रॉंगेस्ट आहे पण कमी रेंजमध्ये ॲक्ट होतो. त्याच्यानंतर न्यूक्लिअर फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ चार्ज. चार्जवर डिपेंड नाही करत ना. कसं काय सर? मी आता काय लिहिलं बघा बरं, एकदा चांगलं बघा एकदम. प्रोटॉनमध्ये पण ॲक्ट करतो, प्रोटॉन न्यूट्रॉनवरती तर चार्जच नसतो इकडं, तर चार्ज नसलेल्यांवरती सुद्धा तो ॲक्ट होतो, म्हणजे तो इंडिपेंडंट आहे चार्जच्या. म्हणजे तो काय आहे? म्हणजे तो इंडिपेंडंट आहे चार्जच्या. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता बाइंडिंग एनर्जीवर जाण्याआधी एक मास डिफेक्ट नावाची गोष्ट सांगायची. आइन्स्टाईन्स मास एनर्जी इक्विव्हॅलेंट रिलेशन. काय असतं हे रिलेशन? हे रिलेशन असतं E=mc². हे तर सर बघितलं आहे आम्ही, खूप वेळेस बघितलं हे रिलेशन. हो, तर ह्या रिलेशनला आपण फॉर्म्युला नाही म्हणत, याला फॉर्म्युला नाही म्हणायचं. का बरं? हे आइन्स्टाईन मास एनर्जी इक्विव्हॅलेंट रिलेशन आहे. म्हणजेच काय सर? जर कधी तुम्हाला मासची गरज पडली तर ते तुम्ही एनर्जीकडनं घेऊ शकतात, आणि जर कधी तुम्हाला एनर्जीची गरज पडली तर ती तुम्ही मासकडनं घेऊ शकतात. इट मीन्स दॅट मास अँड एनर्जी आर इंटरकन्व्हर्टिबल टर्म्स ऑर इंटरचेंजेबल टर्म्स. कळालं? मास आणि एनर्जी इंटरकन्व्हर्टिबल, इंटरचेंजेबल असतात. ठीक आहे. एक कॉन्सेप्ट असतो मास डिफेक्ट म्हणून. मास डिफेक्ट याला आपण डेल्टा एमने डिनोट करतो. थोडंसं लक्ष द्या, एकदम बारकाईने लक्ष द्या, एकाच ह्याच्यात कळेल तुम्हाला. मास डिफेक्ट म्हणजे काय माहिती आहे का? काहीतरी गडबड झाली आहे. गडबड तर झाली आहे. डिफेक्ट म्हणजे थिओरॉटिकल मास आणि एक्सपेरिमेंटल मास याच्यामधला डिफरन्स. न्यूक्लियसच्या थिओरॉटिकल मास आणि एक्सपेरिमेंटल मासमधला डिफरन्स. थिओरॉटिकल मास म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे हा एलिमेंट आहे, याच्या न्यूक्लियसचं मास सांगा, तर तुम्ही काय करणार? मास ऑफ प्रोटॉन्स प्लस त्याचं मास ऑफ न्यूट्रॉन्स ॲड करून टाकणार. किती प्रोटॉन्स असतात? Z, आणि किती न्यूट्रॉन्स असतात? A-Z इतके न्यूट्रॉन्स असतात. तर याच्याने थिओरॉटिकल मास मिळतं. आणि एक्सपेरिमेंटल मास तर काही वेगवेगळे एक्सपेरिमेंट परफॉर्म करून काढू शकतो. मला सांगा, आपण तर काही गडबड नाही करत आहे ना याच्यात कॅल्क्युलेशनमध्ये, तर हे दोन्ही मास सेम यायला हवे होते की नव्हते? मोर ॲक्युरेट कोणतं म्हणणार तुम्ही? एक्सपेरिमेंटली जे काढलंय तेच म्हणणार आपण. का बरं? मास ऑफ प्रोटॉन न्यूट्रॉन आपण अप्रॉक्सिमेटली सेम सुद्धा घेतो ना, तर मोर ॲक्युरेट आपण ह्यालाच म्हणणार. पण हे पण तर तेवढंच आलं पाहिजे होतं ना. पण होतं काय? मास, थिओरॉटिकल मास आहे ना, हे थोडंसं जास्त येतं एक्सपेरिमेंटल मासच्या. म्हणजे एक्सपेरिमेंटल मास थोडंसं कमी येतं आहे. हो, मला हेच म्हणायचं आहे का सर तुम्हाला? हेच काही समाज गायब झालं आहे ना. म्हणजे मी जे थिओरॉटिकली कॅल्क्युलेट केलं ते एक्सपेरिमेंटली मॅच नाही होत आहे. ते मास गायब झालेलं गेलं कुठं? ट्विस्ट आहे ना काहीतरी, चांगला ट्विस्ट आहे.
प्रोटॉन 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 न्यूट्रॉन न्यूट्रॉन न्यूट्रॉनला सोबत पकडण्यासाठी, समजा 10 प्रोटॉन होते, जर 10 प्रोटॉन रिपेल करता एकमेकांना, मला त्यांना पकडून ठेवायचं आहे. जर त्यांना मला पकडून ठेवायचं आहे तर मला सांगा 1 मिनिटासाठी ठीक आहे, 2 मिनिटासाठी ठीक आहे, काही वर्षानुवर्षे मला त्याला पकडून ठेवायचं तर काही एनर्जी लागणार ना मला. तर एनर्जी कुठून बाहेरून नाही घेता येणार. आणि आत्ताच सांगितलं जर कधी एनर्जीची गरज पडली तर मासकडनं घेऊ शकतो. तर त्यातला थोडासा मासचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये होतं आणि ती एनर्जी त्याला पकडून ठेवते आणि ते मासचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये झालं आहे तर मास थोडं कमी झालं आहे. ते हे मास डिफेक्ट आहे. कळालं का? तर ते हे मास डिफेक्ट आहे. क्लिअर झालं? आणि ह्या मास डिफेक्टच्या करस्पॉन्डिंग जी एनर्जी असते ई इज इक्वल्स टू काय असतं, MC² असतं ना. तर मी इथं डेल्टा एम घेतो. तर मास डिफेक्टच्या करस्पॉन्डिंग जी एनर्जी असते त्याला मी बाइंडिंग एनर्जी म्हणतो. काय म्हणतो? बाइंडिंग एनर्जी. आणि खूप फेवरेट टॉपिक आणि इंटरेस्टिंग आहे. आता कळायला असेल तुम्हाला. हे कळतच नाही मुलांना, का बरं याच्यातनंच हे मायनस केलं? कारण की हे थोडंसं जास्त असतं, हे थोडंसं कमी असतं. रिझन आत्ता सांगितलं, नसेल कळालं तर परत मागे जाऊन एकदा ऐका. इंटरेस्टिंग होतं आणि फॅक्ट आहे. चला नेक्स्ट असतं न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी. 3 डेफिनेशन सांगतो याच्या. बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय? डेल्टा एम इंटू C². एक ट्रिक सांगू तुम्हाला. सीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्या सर्वांना, मला, तुम्हाला, सगळ्या जगाला माहिती आहे, सगळ्यांना, एक्झामिनरला वगैरे. तर सीची व्हॅल्यू माहिती आहे. ती व्हॅल्यू पुट करून जर मास डेल्टा एम जर KGमध्ये ठेवलं तुम्ही तर तुमचं आन्सर जूलमध्ये येणार. पण मॉडर्न फिजिक्समध्ये आपण एनर्जीचं जे डील करतोय ते EV सोबत करतोय. तर एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा, मास तुम्हाला AMU मध्ये दिलं जातं क्वेश्चन्समध्ये. तर बाइंडिंग एनर्जी जर तुम्हाला मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये पाहिजे तर सगळं कन्व्हर्जन वगैरे कसं करायचं ते जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ, डायरेक्ट यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. 931.5ने डेल्टा एमला मल्टिप्लाय करा. शौर्य बॅचमध्ये हे पण सांगितलं आहे कसं केलं आहे. ही बाइंडिंग एनर्जी तुमची येणार मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. पण एक कंडिशन आहे, डेल्टा एम जे आहे ना ते AMU मध्ये ठेवायचं. याला U पण लिहितात. कळालं ना? डेल्टा एमला AMU मध्ये ठेवायचं आणि 931.5ने मल्टिप्लाय करायचं. C² गेला, त्याचं कन्व्हर्जन वगैरे सगळं काय केलं, बाइंडिंग एनर्जी मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये मिळते. आता बाइंडिंग एनर्जीच्या 3 डेफिनेशन सांगतो. बुकमध्ये एकच आहे, 3 लिहा, एक्झामिनर खुश. लिहून घ्या, मी थोडंसं स्लो सांगतोय, लिहून घ्या. पहिली डेफिनेशन, इट इज द एनर्जी करस्पॉन्डिंग टू मास डिफेक्ट. इट इज द एनर्जी करस्पॉन्डिंग टू मास डिफेक्ट. दूसरी डेफिनेशन, इट इज द एनर्जी रिक्वायर्ड, इट इज द एनर्जी रिक्वायर्ड टू पुट ऑल द न्यूक्लियॉन्स टुगेदर. इट इज द एनर्जी रिक्वायर्ड टू पुट ऑल द न्यूक्लियॉन्स टुगेदर. आणि तिसरी, इट इज द एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट द न्यूक्लियॉन्स. पहिली डेफिनेशन मास डिफेक्टशी रिलेटेड, दुसरी न्यूक्लियॉन्सला सोबत ठेवायला लागणारी एनर्जी, आणि जितकी सोबत ठेवायला लागते तितकीच तोडायलाही लागते. तर तिसरं तोडणाऱ्याच्या संबंधात बघा, वाचा. एनर्जी सप्लाइड टू न्यूक्लियस टू मेक न्यूक्लियॉन्स फ्री, म्हणजे तोडायचं. सेपरेट देम अँड टेक देम टू लार्ज डिस्टन्सेस फ्रॉम वन अनदर इज कॉल्ड बाइंडिंग एनर्जी ऑफ द न्यूक्लियस. चला, हे झालं तुमचं न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी. आता स्टेबिलिटी जी आहे ना न्यूक्लियसची, न्यूक्लियसची स्टेबिलिटी ही बाइंडिंग एनर्जीने नाही सांगितल्या जात. न्यूक्लियसची स्टेबिलिटी बाइंडिंग एनर्जीने नाही सांगितल्या जात, ती सांगितल्या जाते बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉनने. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजे काय, याचा अर्थ समजून घ्या. एक न्यूक्लियॉन म्हणजे काय, एक प्रोटॉन प्रोटॉन असू शकतो पेअरमध्ये, एक प्रोटॉन न्यूट्रॉनची पेअर असू शकते, किंवा एक न्यूट्रॉन न्यूट्रॉनची पेअर असू शकते. ॲव्हरेज एनर्जी जी एका पेअरला तोडायला लागते, सगळ्यांना तोडायला लागते, त्याच्यावरनं स्टेबिलिटी नाही डिफाईन होत. एका पेअरला तोडायला जी एनर्जी लागते त्याला बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणतो. ज्याची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जास्त न्यूक्लियसची, त्याची स्टेबिलिटी जास्त. कळालं का? Average energy required to release a nucleon from the nucleus is called binding energy per nucleon. हा एक ग्राफ येतो बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉनचा, विचारला नाही अजूनपर्यंत, पण विचारल्या जाण्याची शक्यता आहे. तर ड्रॉ बाइंडिंग एनर्जी कर्व. तर हा ग्राफ असाच्या असा ड्रॉ करायचा. सोपा ग्राफ आहे. स्टार्टिंगला स्पाइक दाखवायचे, 3 स्पाइक दाखवायचे. एक स्पाइक हेलियमवर येतं, एक कार्बनवर येतं, एक ऑक्सिजनवर येतं. रिझन सांगतो नंतर. ग्राफ असा येतो. लक्षात ठेवायचं, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जी असते ती सगळ्यात हायेस्ट असते आयनच्या न्यूक्लियसची,
आणि जी असते अप्रॉक्सिमेटली 8.8 मेगा इलेक्ट्रॉन वोल्टच्या जवळजवळ ही व्हॅल्यू. कळालं? सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात स्टेबल न्यूक्लियस आयनचा आहे. आयन सगळ्यात स्टेबल आहे कारण की त्याचा न्यूक्लियस सगळ्यात जास्त स्टेबल आहे. कळालं? चला, हे स्पाइक का बरं आलेत? हेलियमवर स्पाइक म्हणजे याचा अर्थ, हेलियमवर स्पाइक म्हणजे याच्या आधीच्या आणि नंतरच्या ॲटमच्या न्यूक्लियसपेक्षा हेलियमचा न्यूक्लियस जास्त स्टेबल आहे. हायड्रोजन आणि लिथियमपेक्षा हेलियमचा न्यूक्लियस जास्त स्टेबल. कार्बनवरती आला, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. कार्बनवर आला याचा अर्थ बोरॉन आणि नायट्रोजनपेक्षा कार्बनचा न्यूक्लियस जास्त स्टेबल आहे. ऑक्सिजनवर आला याचा अर्थ नायट्रोजन आणि हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. ऑक्सिजनवर आला याचा अर्थ नायट्रोजन आणि फ्लोरीनपेक्षा ऑक्सिजनचा न्यूक्लियस स्टेबल आहे. हे नाही कळत खूप जणांना की का बरं स्पाइक आलेत. सांगतही नाही खूप जण की स्पाइक का बरं आलेत. स्पाइकचंही रिझन सांगितलं, ग्राफही सांगितलं. चला, इथपर्यंत क्लिअर असेल तर पटापट व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. पुढे जाऊयात आपण. डीके वरती जाणार आहोत, ज्या रिॲक्शन मध्ये मुलांना भीती वाटते. चला, एक्झाम्पल्स बघून घ्या, कळून जातील तुम्हाला. आता रेडिओएक्टिव्ह डीके म्हणजे काय असतं बघा. अनस्टेबल न्यूक्लियस असतो ना, तो स्वतःला ब्रेक करतो, तोडतो स्वतःला. का बरं तोडतो? स्टेबल होण्यासाठी. काय होतं माहिती आहे का, इकडचे न्यूक्लियस, इकडचे ह्या साईडचे जे आहेत ना, ते फ्युजन रिॲक्शन करतात. काय करतात? फ्युजन म्हणजे तोडतात स्वतःला. का बरं? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कमी झाली की ते स्टेबल होतात, बरोबर. आणि ह्या साईडचे म्हणजे आयनच्या ह्या साईडचे फ्युजन करतात. म्हणजे फ्युजन म्हणजे माहिती आहे ना, लास्टला डेफिनेशन बघणार आहोत. फ्युजन म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाइटर न्यूक्लियस फ्यूज करून हेवी न्यूक्लियसमध्ये बनतात, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन वाढवण्यासाठी. आणि फ्युजन म्हणजे काही न्यूक्लियस तोडतात स्वतःला, स्वतःचा न्यूक्लियस जास्त स्टेबल करण्यासाठी, बाय इन्क्रीजिंग बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. चला, रेडिओएक्टिव्ह डीके. आता डीके होतं का बरं? डिफाईन रेडिओएक्टिव्ह डीके. डीकेचे 4 टाईप असतात. पहिला असतो अल्फा डीके, दुसरा असतो बीटा डीके, तिसरा असतो गामा डीके आणि चौथा असतो के कॅप्चर, जो सिलेबसमध्ये नाही आहे, हिंट देऊन सोडून दिला असला. बीटा डीकेचे 2 टाईप असतात. एक बीटा निगेटिव्ह डीके असतो आणि एक बीटा पॉझिटिव्ह डीके असतो. काय होतं त्यात आपण बघणार आहे. त्याचे रिॲक्शन्स तुम्हाला एकदम प्रॉपर वेने सांगणार आहे, एकदम सरळ अशा मार्गाने सांगणार आहे. काही ट्रिक वगैरे नाही, नॉर्मल मेथडनी लक्षात ठेवा, एकदम सोप्या प्रकारे लक्षात राहतील. द न्यूक्लियर फेनॉमेना इन विच अन अनस्टेबल न्यूक्लियस अंडरगोज डीके इज कॉल्ड रेडिओएक्टिव्ह डीके. ठीक आहे. Many of the nuclei are stable, that is, they can remain unchanged for a very long time, जसं iron. These have a particular ratio of mass number and the atomic number. The other nuclei occurring in nature are not so stable and undergo changes in their structure by emission of some particles. And the particles alpha, beta, gamma, K capture. चला, define radioactive decay. Why does it happen? का बरं होतं हे? तेच बघतोय आपण. 4th रिझन, दे चेंज ऑर डिके टू अदर न्यूक्लियस. द डिकेइंग न्यूक्लियस इज कॉल्ड पॅरेंट न्यूक्लियस. जो तुटतोय त्याला पॅरेंट न्यूक्लियस म्हणणार, आणि जो तुटून नवीन बनणार आहे त्याला आपण डॉटर न्यूक्लियस म्हणणार. डॉटर म्हणजे नवीन. आता काही मुलं डाऊट विचारतात, सर डॉटरच का बरं, सन का बरं नाही? अरे मला नाही माहिती, ठीक आहे, द्या जसं आहे तसं डॉटर न्यूक्लियस. जिथं डाऊट यायचा तिथे येत नसतो तुम्हाला. द प्रोसेस इज कॉल्ड रेडिओएक्टिव्ह डीके और रेडिओएक्टिव्हिटी. ठीक आहे. चला, टाइप्स ऑफ डीके मध्ये पहिला असतो अल्फा डीके. अल्फा म्हणजे काय असतं बाळांनो? अल्फा म्हणजे हेलियम. अल्फा म्हणजे काय? हेलियम, बरोबर ना. अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियम. आता ज्याच्याकडे कोणता डीके करतो हा एक पॉईंट लिहायचा. जर शॉर्ट नोट आली तर एक्सप्लेन अल्फा डीके आला तर, इन अल्फा डीके पॅरेंट न्यूक्लियस लुजेस हेलियम न्यूक्लियस, दॅट इज 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स. कोण करतं अल्फा डीके? ज्याच्याकडे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स दोघांची संख्या जास्त आहे
तो अल्फा डिके करतो, लक्षात ठेवायचं. रिॲक्शन लिहायची सर याची, नाही लक्षात राहत सर. XZA हा एक न्यूक्लियस होता, हा ब्रेक होणार आहे. मला सांगा ब्रेक होऊन हेलियम तर बनणारच, निघणारच ना हेलियम न्यूक्लियस, अल्फा डिके बघतोय तर. हां, नेहमी लक्षात ठेवायचं कोणत्याही डिकेमध्ये, कोणताही डिकेचा टाईप लिहा तुम्ही, ए आणि झेड कन्झर्व होणारच. कन्झर्व ऑलवेज. कन्झर्व म्हणजे काय? कन्झर्व म्हणजे याचा अर्थ की लेफ्ट रिॲक्टंटच्या साईडला ए आणि झेड आणि प्रोडक्टच्या साईडला ए आणि झेड सेम असतात. ठीक आहे, चला इथं न्यूक्लियस झेड 2 निघाले याच्यात नाही यार, झेड मधनं 2 गेलेत आणि ए मधनं 4 गेलेत, तर हा एक्स नाही राहणार, चेंज होऊन जाणार. तर झेड मधनं 2 काढून घेतले ना तर Z-2 आणि ए मधनं 4 काढून घेतले तर A-4, संपला विषय. ही रिॲक्शन अल्फा डिकेची. झालं अल्फा डिके, झालं अल्फा डिके. आणि बुकमधनं एक रिॲक्शन बघून लिहून घ्यायची कोणती, बुकमधनं एक रिॲक्शन बघून लिहून घ्यायची कोणती, कळालं का? चला पुढे जाऊयात. बीटा डिके. फक्त बीटा डिके जर वर्ड आला क्वेश्चन मध्ये, तर बीटा डिके फक्त वर्ड आला तर समजून जायचं तो बीटा निगेटिव्ह डिके बद्दल बोलतोय. सर कस काय? अरे पॉझिटिव्ह साठी तो क्लिअरली म्हणतो बीटा प्लस डिके, निगेटिव्ह साठी तो म्हणत नाही, तो म्हणतो बीटा डिके, फक्त समजून जायचं निगेटिव्ह आहे. आता हे कोण करतं? ज्याच्याकडे जास्त नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात. न्यूट्रॉन ब्रेक होतो प्रोटॉन मध्ये आणि इलेक्ट्रॉन मध्ये. न्यूट्रॉन ब्रेक होतो प्रोटॉन मध्ये आणि इलेक्ट्रॉन मध्ये, कळालं? आणि त्याच्यासोबत एक अँटी पार्टिकल निघत असतो, अँटी पार्टिकल निघत असतो, त्याला आपण म्हणतो अँटी न्यूट्रिनो. याच्याबद्दल मी खूप डेप्थमध्ये सांगितलंय तुम्हाला. शौर्य शक्ती बॅचवाल्यांनो कमेंट करून सांगा खरंच सांगितलंय की नाही. इंटरेस्टिंग फॅक्ट सुद्धा सांगितले. रिॲक्शन लिहायची. XZA न्यूक्लियस बघा, बीटा डिके, द न्यूक्लियस इमिट्स इलेक्ट्रॉन प्रोड्यूस्ड बाय कन्वर्टिंग अ न्यूट्रॉन इन न्यूक्लियस इनटू प्रोटॉन. ठीक आहे, एक इलेक्ट्रॉन निघणार म्हणजे हे -Z, हा मास नंबरमध्ये कंट्रीब्युशन नाही देत आणि अँटी न्यूट्रिनोला आपण असं न्यू बारने लिहितो. ठीक आहे, आता मला सांगा याच्यातनं एक कमी झाला आहे तर इथं Y द्यायचा. लक्षात ठेवायचं ए कधीच चेंज नसतो होत बीटा डिकेमध्ये. बीटा निगेटिव्ह डिके असो, बीटा पॉझिटिव्ह डिके असतो, ए कधीच चेंज नसतो होत. इथं मी लिहिणार Z+1. सर मायनस लिहा ना, मायनस, इकडं मायनस आहे ना, बघ बाळा ॲड करून बघ. Z+1 -1 Z, संपला. हे नाही, हे काही घेऊन नाही जात, हे एनर्जेटिक पार्टिकल्स असतात, एनर्जी घेऊन निघून जातात, इतकं लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, कळालं ना? ए आणि झेड कन्झर्व करायचे दोन्ही साईडला. चला बीटा प्लस डिके. बीटा प्लस डिके कोण करणार? ज्याच्याकडे प्रोटॉन्स जास्त आहेत. आता बघा बीटा प्लस डिके, अ प्रोटॉन गेट्स कन्वर्टेड इंटू अ न्यूट्रॉन बाय इमिटिंग अ पॉझिट्रॉन अँड न्यूट्रिनो. प्रोटॉन न्यूट्रॉन आणि पॉझिट्रॉन मध्ये कन्वर्ट होतो. पॉझिट्रॉन म्हणजे हा अँटी पार्टिकल असतो इलेक्ट्रॉनचा आणि याच्यासोबत एक न्यूट्रिनो बाहेर निघतो. तिकडं अँटी न्यूट्रिनो असतो, इकडं न्यूट्रिनो असतो. रिॲक्शन कशी लक्षात ठेवायची सर? XZA, पॉझिट्रॉन काढा बाहेर. पॉझिट्रॉन म्हणजे +1 0, न्यूट्रिनोला न्यू ने लिहितो. आता हे झेड चेंज होणार, ए चेंज नसतो होत. इथं किती लिहिणार? झेड. येस करेक्ट बेटा, -1. ॲड करून बघा इथे, ॲड करून झेड -1 + 1 झेड. चला संपला विषय. झेड आणि ए कन्झर्व करायची गोष्ट होती, जे केला कन्झर्व मी, संपला विषय. चला आता कुठं जायचं, कुठं जायचं? डिकेवरती गेलो, गामा डिके राहिला आहे आणि के कॅप्चर सांगणार आहे तुम्हाला, डोंट वरी. गामा डिकेमध्ये काहीच होत नाही, गामा डिकेमध्ये काहीच नाही होत सर. मग डिके का होतो सांगतो. एक्सप्लेन गामा डिके. गामा डिके म्हणजे गामा रेज, हाय एनर्जी फोटॉन्स इमिट होतात त्याच्यातनं. कधी इमिट होतात माहिती आहे का? तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, बुक रीड करा, कळेल. न्यूक्लियसमध्ये पण शेल्स असतात. जसं इलेक्ट्रॉन वरतून खाली डिएक्साइट होत होता तर एनर्जी इमिट करत होता फोटॉन्सच्या फॉर्ममध्ये, तसंच न्यूक्लियसमध्ये सुद्धा शेल्स असतात आणि त्या शेल्समध्ये न्यूक्लियॉन्स डिएक्साइट होतात आणि न्यूक्लियॉन्स डिएक्साइट होताना ते इमिट करतात फोटॉन्स, गामा रे फोटॉन म्हणतो आपण त्यांना. याच्यात जर XZA असला तर तो लास्टपर्यंत XZAच असतो, कारण याच्यात फक्त गामा पार्टिकल्स निघतात, गामा पार्टिकल्स निघतात. याच्यात कोणताही दुसरा पार्टिकल निघत नाही, तर याच्यात झेड आणि ए चेंजच होत नाही, संपला विषय. कोण करतंय? कोण करतंय? अल्फा डिके केला तरी स्टेबल नाही आहे, बीटा निगेटिव्ह बीटा पॉझिटिव्हमधनं एक डिके केला तरी स्टेबल नाही आहे, तर लास्टला त्याच्याकडे ऑप्शन नसल्यामुळे तो करतो गामा डिके, संपलं. नेक्स्ट के कॅप्चर. के कॅप्चरबद्दल इंट्रोडक्शन देतो. के कॅप्चर नावातच के शेल असते ना, के शेल,
न्यूक्लियस के शेलचा एक इलेक्ट्रॉन खाऊन टाकतो. कॅप्चर म्हणजे खाऊन टाकणं. के कॅप्चर म्हणजे न्यूक्लियस के शेलचा एक इलेक्ट्रॉन खाऊन टाकतो, त्याला आपण म्हणतो के कॅप्चर. आणि हे खरंच आहे, लक्षात ठेवा, खरंच आहे, खोटं खोटं काही सांगत नाही बाळांनो. ठीक आहे, चला इथवर क्लिअर असेल तुम्हाला. पाणी पितो. लॉ ऑफ रेडिओ डिके बघणार आहोत आपण. जवळजवळ शेवटच्या पार्टमध्ये आलो आहोत, शेवटच्याच पार्टमध्ये एंटर करतोय आपण आता. ठीक आहे, लॉ ऑफ रेडिओ डिके बघितला की मग नंतर डेफिनेशन आहेत, 1-2 मार्काचे क्वेश्चन्स येऊ शकतात त्यावरती, ते आपण फास्ट बघून घेऊयात, ते तुम्हाला माहिती असते. ठीक आहे, चला लॉ ऑफ रेडिओ डिके बघूयात. लॉ ऑफ रेडिओ डिके इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन येतात याच्यावरती. ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. आता लॉ ऑफ रेडिओ डिके म्हणजे काय बघा. लॉ ऑफ रेडिओ डिके म्हणजे हे प्रूफ करायचं असतं तुम्हाला. करू आपण, प्रूफ करू. न्यूक्लियस डिके होतोय ना, रेडिओ डिके. रेडिओ न्यूक्लियस काय करताय, तोडताय स्वतःला. तर न्यूक्लियसचे नंबर कमी कमी होत जातात ना, तर कोणत्याही टाईमवरती न्यूक्लियसचा नंबर कसा काढायचा. तर चला लॉ ऑफ रेडिओ डिकेचं स्टेटमेंट बघूयात आधी. The number of nuclei undergoing the decay per unit time is proportional to the number of unchanged nuclei present at that instant. म्हणजे number of nuclei decaying per unit time dn/dt हे प्रपोर्शनल असतं n ला. n ला म्हणजे काय, नंबर ऑफ न्यूक्लियस प्रेझेंट ॲट दॅट टाइम. याच्यात तुम्हाला थ्योरी लिहायची असते बाळांना. याच्यात काय करायचं असतं तुम्हाला, याच्यात तुम्हाला थ्योरी लिहायची असते. काय थ्योरी लिहायची असते, आधी तर इथं मायनस साईन येतं. मायनस साईन काय येतं, जसं जसा टाइम जातोय तसं तसं न्यूक्लियसचे नंबर तर कमी होताच आहे, त्याचा डिकेचा रेट सुद्धा कमी होत आहे. डिकेचा रेट म्हणजे स्टार्टिंगला डिके खूप फास्ट झालं, नंतर डिकेचा रेट जो आहे तो थोडा कमी होऊन जातो, आणि त्याच्यामुळे ते निगेटिव्ह साईन दिलंय. ठीक आहे, आता हे -dn/dt तसंच ठेवा. इथं काय केलं जातं माहिती आहे का, एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट दिला जातो लॅम्बडा. n म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लिया ॲट एनी टाइम t. जास्तच किचमिड झालंय का n मध्ये, नंबर ऑफ न्यूक्लिया ॲट एनी टाइम t. तर इथं एक कॉन्स्टंट दिला लॅम्बडा n. लॅम्बडाला आपण डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणतो. और डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणतो, और याला आपण डीके कॉन्स्टंट सुद्धा म्हणू शकतो. डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट किंवा डीके कॉन्स्टंट सुद्धा म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे, तर ते झालं, ही गोष्ट झाली. आता काय करायचं आहे, हे मायनस साईन इकडे देऊन टाका. dn/dt इज इक्वल्स टू मायनस लॅम्बडा n. ठीक आहे, इथे इंटिग्रेशन करावं लागणार आहे, तर मी काय करतो, dn ला असंच ठेवतो, en ला इकडे घेऊन येतो आणि इकडे लिहितो मायनस लॅम्बडा dt. आता जसं जसं मी इंटिग्रेशन करणार आहे, इकडेही इंटिग्रेशन करणार आहे. हा डेरिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे. लॅम्बडा कॉन्स्टंट आहे, बाहेर आला इंटिग्रेशनच्या, dt राहिला. टाईमच्या लिमिट 0 ते t ठेवायच्या, टाईमच्या लिमिट 0 ते t ठेवायच्या. आता 0 टाईमवरती किती नंबर ऑफ न्यूक्लियस होते, n0 म्हणजे काय, इनिशियल न्यूक्लियस जे तुम्हाला आधी मिळतील. आणि टी टाईमवरती किती न्यूक्लियस असतात, तर n न्यूक्लियस असतात. इंटिग्रेशन ऑफ 1/n ln n आणि याच्या लिमिट्स असणार n0 to n इज इक्वल्स टू मायनस लॅम्बडा t. याच्या लिमिट्स असणार 0 ते t. चला पुढे जाऊया. लिमिट्स पुट केल्यानंतर मी काय करणार आता, ln अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, ln n मायनस ln n0 इज इक्वल्स टू मायनस लॅम्बडा t मायनस 0. सोपी गोष्ट आहे. इथं काय करायचं, ln n/n0 लॉग एम मायनस लॉग एनचा फॉर्म्युला यूज करायचा आणि लिहायचं की आम्ही हा फॉर्म्युला यूज केला आहे. मुलं म्हणतात डेरिव्हेशनमध्ये लिहिताच येत नाही, स्टेप्स कशा लिहायचा. अरे लिहा की लॉग एम मायनस लॉग एन यूज केला. आता इकडचा लॉग हटवायचा आहे मला. जर कुठलाही तुम्हाला लॉग, नॅचरल लॉग आहे ln म्हणजे लॉग बेसी, जर हटवायचा असेल तर दुसऱ्या साईडच्या ज्या काही टर्म्स आहेत त्याला एक्सपोनेन्शियलच्या पॉवरमध्ये लिहा, संपला विषय. संपला विषय. एक्सपोनेन्शियलच्या पॉवरमध्ये लिहा, संपला विषय. परत एकदा लिहून दाखवतो, तेच लिहिणार आहे परत, चुकलं काही नाही. ठीक आहे, इकडचा लॉग हटवून, लॉग हटवायचा आहे तर इकडे जे काय आहे ते एक्सपोनेन्शियलच्या पॉवरमध्ये द्यायचं. आणि n इज इक्वल्स टू तुम्हाला मिळालं n0 e मायनस लॅम्बडा t. हा झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला. लक्षात ठेवायचं, हा n म्हणजे n ऑफ t इज इक्वल्स टू n0 e मायनस लॅम्बडा t. म्हणजे काय,
नंबर ऑफ न्यूक्लिया ॲट एनी टाइम टी तुम्ही काढू शकता. इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लिया माहिती पाहिजे एन नॉट, आणि टाइम माहिती पाहिजे. लॅम्बडा क्वेश्चनमध्ये दिलेला असतो किंवा काढूही शकतो तोही आपण. आता एक टर्म असते ॲक्टिव्हिटी म्हणून. क्वेश्चनमध्ये कधी कधी ॲक्टिव्हिटी वर्ड यूज होतो, कधी कधी नंबर ऑफ न्यूक्लिया वर्ड यूज होतो. सेम फॉर्म्युला लागतो ॲक्टिव्हिटीसाठी पण, फक्त एनच्या जागी ए येतं. ए म्हणजे ॲक्टिव्हिटी. जितकी ॲक्टिव्हिटी जास्त तो न्यूक्लियस तितका ॲक्टिव्ह असतो, पटापट तुटतो, फास्ट डिके होतो. ए इज इक्वल्स टू ए नॉट ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. कळालं? नेक्स्ट याला असंही लिहू शकतो, ॲक्टिव्हिटी ॲट एनी टाइम टी इज इक्वल्स टू ए नॉट ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. याचं डेरिवेशन नाही आहे, पण न्यूमरिकल्स ॲक्टिव्हिटीवरती तुम्हाला एनपेक्षा जास्त मिळणार. एकदा सॉल्व्ह एक्झाम्पल्स बघून घ्या, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही अशी माझी खात्री आहे. ठीक आहे, अशी माझी खात्री आहे. चला पुढे जाऊयात. पुढे जाताना बघायचं आहे हाफ लाईफ टाईम. जस्ट एक सेकेंड. ठीक है, जस्ट एक सेकेंड. टेक्निकल टीम को बता रहा हूँ, मैं बात कर रहा हूँ. चलो, हाफ लाइफ पीरियड ऑफ रेडिओ या हाफ लाइफ ऑफ रेडिओ मटेरियल म्हणजे काय? सिंपल आहे बघा. हाफ लाईफ ऑफ रेडिओ मटेरियल म्हणजे समजा जर तुमच्याकडे एक्झाम्पल 10,000 न्यूक्लिया होते, 10,000चे एका वर्षानंतर 2 वर्षानंतर 9,000 झाले, पुढच्या 2 वर्षात 8,000, पुढच्या 2 वर्षात 7,000, पुढच्या 2 वर्षात 6,000, पुढच्या 2 वर्षात 5,000. थांबा, 10,000चे 5,000 झाले म्हणजे अर्धे झाले. किती वेळ लागला त्याला? 10 वर्ष लागले. नंबर ऑफ न्यूक्लियाय अर्धे व्हायला जितका वेळ लागला तर त्याला आपण म्हणतो हाफ लाईफ. त्याला आपण काय म्हणणार? हाफ लाईफ. संपला विषय. फॉर्म्युला काय होता? एन इज इक्वल्स टू एन नॉट ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. ॲट हाफ लाईफचं डेरिवेशन पण असतं. हाफ लाईफवरती होतं काय माहिती आहे का? हाफ लाईफच्या वेळेस आपण टी हाफ पुट करतो, हाफ लाईफ म्हणजे, आणि एनच्या जागी न्यूक्लियस अर्धे होतात ना, तर एन नॉट बाय 2 पुट करतो. ठीक आहे. हाफ लाईफ पिरियड ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स इज डिफाइंड ॲज टाइम इन विच हाफ सबस्टन्स इज डिसइंटिग्रेटेड. टाइम इन विच हाफ सबस्टन्स इज डिसइंटिग्रेटेड. संपलं. पुट करा या व्हॅल्यूज. तर हे झालं एन नॉट बाय 2 इज इक्वल्स टू एन नॉट ई रेस टू मायनस लॅम्बडा टी हाफ. ठीक आहे. आता एन नॉट कॅन्सल होणार, इथं राहणार 1/2 इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी हाफ. आता कसं सॉल्व्ह करायचं? मला तर टी हाफ काढायचं आहे ना बाळांनो, मला तर टी हाफ काढायचं आहे. आता टी हाफ काढायचं आहे म्हणजे इकडचा एक्सपोनेन्शियलचा पॉवर काढावा लागेल. मागं काय केलं? एल एन हटवायचा म्हणून एका साईडचं एक्सपोनेन्शियलमध्ये टाकलं. आता तेच एक्सपोनेन्शियलमधलं हटवायचं आहे, तर परत एल एनला घेऊन या, एल एन 1/2 आणि इकडे लिहून टाका मायनस लॅम्बडा टी हाफ. कसं करायचं? कसं नाही, एल एन 1/2 ला एल एन 2⁻1 लिहू शकतो. का बरं? कारण की एल एन 1/2 ची व्हॅल्यू नाही माहिती मला, एल एन 2 ची माहिती आहे. लॉग एम रेस टू एन मायनस आधी लिहून टाकायचं, एल एन 2 इज इक्वल्स टू मायनस लॅम्बडा टी हाफ. संपला विषय. मायनस मायनस कॅन्सल, टी हाफ इज इक्वल्स टू मिळालं तुम्हाला एल एन 2 बाय लॅम्बडा. आणि एल एन 2 ची व्हॅल्यू मी ऑफलाईन ऑनलाईन सगळीकडे नेहमी सांगत असतो, एल एन 2 ची व्हॅल्यू लक्षात ठेवा, कधी व्हॅल्यू कामी येईल सांगता येणार नाही. झालं टी हाफचं डेरिवेशन. क्वेश्चन येतो, डिफाईन हाफ लाईफ पिरियड, डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर इट. याच्यासाठी एक्सप्रेशन डिराईव्ह करा. कसं एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं? तर हे असं डिराईव्ह करायचं. कळालं का? कळालं कसं डिराईव्ह करायचं? चला नेक्स्ट, डिराईव्ह रिलेशन बिटवीन ॲव्हरेज लाईफ अँड हाफ लाईफ. ॲव्हरेज लाईफ म्हणजे असतो टाऊ म्हणजे असती ॲव्हरेज लाईफ, आणि त्याचा फॉर्म्युला असतो 1/λ. आता मला सांगा, ॲव्हरेज लाईफ आणि हाफ लाईफमधलं रिलेशन कसं डिराईव्ह करणार? टाऊ इज इक्वल्स टू 1/λ लक्षात ठेवायचं. टाऊ म्हणजे ॲव्हरेज लाईफ. मला सांगा टी हाफचा फॉर्म्युला काय आला होता? सर हा आला होता 0.693/λ. याला असं लिहू शकतो का? 1/λ वेगळं काढून टी हाफ डिवायडेड बाय 0.693. काही नाही, याला इकडे घेतलं तर हे पुट करा तिथं, तर टाऊ इज इक्वल्स टू मिळेल तुम्हाला टी हाफ डिवायडेड बाय 0.693. म्हणजेच टी हाफ इज इक्वल्स टू 0.693 टाऊ. हे पण खूप वेळेस न्यूमरिकल्समध्ये यूज होतं.
हे पण खूप वेळेस तुम्हाला न्यूमरिकल्समध्ये यूज होतं आणि यालाच आपण म्हणतो रिलेशन बिटवीन हाफ लाईफ अँड ॲव्हरेज लाईफ. बघा, मेजर ऑफ द पार्ट या चॅप्टरचा संपला आहे. आता काय राहिलं आहे हे तर बघणार नाही आहोत आपण. न्यूमरिकल्स राहिलं आहे आता न्यूक्लिअर एनर्जी वगैरे. इथपर्यंत कळालं असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा. 5 मिनिटाचं लेक्चर राहिलं आहे आता फक्त. ओनली 5 मिनिट्स आर रिमेनिंग. ओनली 5 मिनिट्स. इथपर्यंत बनलेत ना, लास्टपर्यंत बनून राहा, मजा येईल तुम्हाला. झालं आहे. आता काय आहे ना, न्यूक्लियसमध्ये बघा, न्यूक्लियसमध्ये रिॲक्शन्स होत आहे ना, न्यूक्लियस तुटतोय वगैरे. तर न्यूक्लियस तुटतोय वगैरे, वेगवेगळ्या रिॲक्शन्स होत आहेत. तर यात काही एनर्जीसुद्धा रिलीज होणार. त्या एनर्जीला आपण म्हणतो न्यूक्लिअर एनर्जी. त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? न्यूक्लिअर एनर्जी. बघा, लक्षात ठेवा, न्यूक्लिअर एनर्जी. लक्ष द्या. न्यूक्लिअर एनर्जी इज द एनर्जी रिलीज्ड व्हेन न्यूक्लियाय अंडरगो न्यूक्लिअर रिॲक्शन. आणि एक लक्षात ठेवायचं, केमिकल रिॲक्शन्समध्ये पण एनर्जी रिलीज होते, पण ती एनर्जी EV इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये असते काहीतरी. पण न्यूक्लिअर रिॲक्शन्समध्ये जी एनर्जी रिलीज होते ती मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये असते, म्हणजे 10⁶ टाइम्स जास्त असते याच्या. म्हणून न्यूक्लिअर रिॲक्शन्स या जास्त डेंजरस असतात, म्हणू शकता मिलियन टाइम्स जास्त असतात केमिकल रिॲक्शनपेक्षा. म्हणून न्यूक्लिअर रिॲक्शन्स, बॉम्ब ब्लास्ट वगैरे न्यूक्लिअर रिॲक्शन्स असतात, या खूप हार्मफुल असतात. क्लिअर? आता न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय ह्याचे बघा, ऑक्टोबर 2023 जस्ट क्वेश्चन आला आहे. काय करायचं, 1-2 मार्काला क्वेश्चन येतो. फ्युजन म्हणजे काय? तुटणं. हेवी न्यूक्लियस 2 लाइटर न्यूक्लियामध्ये तुटणार. बघा, द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग ऑफ हेवी न्यूक्लियस इंटू 2 लाइटर न्यूक्लियाय आफ्टर बंबार्डमेंट विथ न्यूट्रॉन्स इज कॉल्ड न्यूक्लिअर फ्युजन. डेफिनेशन लिहायची आणि एक रिॲक्शन लिहायची, संपलं. नेक्स्ट, युरेनियम न्यूक्लिअर रिॲक्टर. इम्पॉर्टंट आहे का? इतकंसं काही इम्पॉर्टंट नाही आहे, बट डायग्राम एकदा बघून जा. जर इन केस नशीब खराब असलं आणि क्वेश्चन आला तर ज्या रिॲक्शन्स होतात ना, न्यूक्लिअर रिॲक्शन्स, त्याच्यात एनर्जी खूप जास्त निघते. आत्ता बघितलं आपण. तर ती एनर्जी खूप जास्त असल्या कारणाने ह्या एका सेटअप केलेल्या एन्व्हायरमेंटमध्ये रिॲक्शन्स केल्या जातात. कारण की कुठेही एनर्जी जास्त बाहेर मिळाली तर कुठेही बॉम्ब ब्लास्ट वगैरे काही होऊ शकतं. तर युरेनियम न्यूक्लिअर रिॲक्टर एक असं डिव्हाइस आहे ज्यात ह्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स कॅरी आउट केल्या जातात. एकदा हे बघा, ठीक आहे. चेन रिॲक्शन म्हणजे काय बघा, 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 64, 128, 256, 512, 1024, 2048, 4096 असे डबल होत जातात. चेन रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन जी कधीच थांबत नाही. बघता ना ते नेटवर्क मार्केटिंगवाले काही लोक असतात, माझ्या खाली 2 लोकांना जोडा डबल पैसे, 4 लोकांना जोडा ट्रिपल, चौपल, 5 पट पैसे, असं असतं ना. स्कीममध्ये जायचं नाही त्या, लक्ष द्या. चेन रिॲक्शन म्हणजे डबल होत जाणार, अशी रिॲक्शन जी कधीच थांबत नाही. डेफिनेशन लक्षात ठेवा. अ चेन रिॲक्शन इज अ सिरीज ऑफ न्यूक्लिअर फ्युजन्स वेअर बाय न्यूट्रॉन्स प्रोड्युस्ड इन ईच फ्युजन कॉज ॲडिशनल फ्युजन्स रिलीजिंग एनॉर्मस अमाऊंट ऑफ एनर्जी. नेक्स्ट, लास्ट, न्यूक्लिअर फ्युजन. फ्युजन आणि फ्युजन हे कंबाईन एकाच क्वेश्चनमध्ये आलं होतं. 2 मार्काचे डेफिनेशन आणि रिॲक्शन लिहायची होती. फ्युजन म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्शन इन विच 2 लाइटर न्यूक्लियाय आर फ्युज्ड टू फॉर्म हेवियर न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज न्यूक्लिअर फ्युजन. 2 लाईट हलके न्यूक्लियस मिळून एक न्यूक्लियस बनवणार हेवीवाला, त्याला आपण म्हणणार न्यूक्लिअर फ्युजन. त्याची एक रिॲक्शन ही लक्षात ठेवायची. इथं तुमचा स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स आणि न्यूक्लियाय हा चॅप्टर संपला आहे, असं मी अनाऊन्स करतो. आणि संपला आहे, प्रत्येक पॉईंट कव्हर केला आहे. तरीही वन शॉटच्या दृष्टीने थोडंसं फास्ट बघून आपण पॉईंट डेप्थमध्ये गेलो आहे खूप साऱ्या पॉईंटच्या. तर एक्सपेक्ट करतो की तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असणार. नक्कीच इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर फक्त व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जा. त्याच्याने एक एनर्जी मिळते, मोटिवेशन मिळतं. पुढचे व्हिडिओज पण तुम्हाला नक्की आवडतील, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मराठीमध्ये वन शॉट या चॅनलवरती, मुकेश सर चॅनलवरती अपलोड केलेत सगळे. हिंदी वन शॉट लाईव्ह झाले होते, ते फिजिक्स ज्ञान मुकेश नायक चॅनलवरती तुम्हाला अजूनही अवेलेबल आहेत. ते सुद्धा तुम्ही बघू शकता, हे सुद्धा बघू शकता. कंटेंट सेम आहे. लँग्वेज मराठी खूप जास्त कळते मुलांना लवकर, आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना. त्यामुळं मराठीमध्ये वन शॉट सिरीज आणली होती आणि लिटरली संपवण्याच्या याच्यात आलो आहे आता, म्हणजे संपली आहे लिटरली वन शॉट सिरीज. ठीक आहे, तर चला, हे तुम्हाला आवडलं असणार. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला.
तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्या चॅनलवरती खूप सारे इम्पॉर्टंट व्हिडिओज येत राहतील तुमच्या CET एक्झामपर्यंतही. ठीक आहे, बोर्ड पण आणि CETसाठी पण. चला, टाटा, बाय.